नमो शारदा मूलचत्वार वाचा गमो पंथानंतया राघवाचा श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता परमार्थ ज्ञान या ग्रंथाचा आपला अभ्यास चालू आहे। आजच्या सत्रामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो। प्रकरण 2 आपण अभ्यासत आहोत। यामधला आपण रूपांचे प्रकार आणि पारमार्थिक अधिकार वाढवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे या संबंधीचा विचार आज आपण पाहणार आहोत। आदरणीय गुरुवर्य प्रमोद दादा वाळवेकर आपल्याला छान मार्गदर्शन करीत आहे। आज थोडासा उशीर झाला आपल्याला जॉईन करायला, त्यामुळे अधिक वेळ न घेता मी प्रमोद दादांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या विवेचनाला सुरुवात करावी। श्रीराम। प्रमोद दादा, नमस्कार। आवाज ऐकू येत नाही। आवाज येतो ऐकू आता? हो येतोय। ओके। दादा थोडीशी उजळणी घेऊन विषयाला आवाज थोडा बारीक येतो का नाही दादा? आवाज जरा मोठा यायला हवा। बारीक येतोय का? आता आता येतोय? तरी बंदच झालाय बंद। आता येतोय आवाज? तुमचा येतोय। हॅलो, तुमचा येतोय। हा येईल। प्रमोद दादांचा येत नाहीये। हा येईल। मी बोलत नाही आता। हा हा हा. आता दादा येतो ना मी आवाज? विनंती, दादा अशी रिक्वेस्ट आहे की थोडीशी उजळणी घेऊन मग मुख्य विषयाला आज सुरुवात करूया। बरं बरं, ठीक आहे। करायचं सुरू? हो करूया। जय जय रघुवीर समर्थ। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये।
मनोजवं मारुतितुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। सगळ्यांना आवाज नीट ऐकू येतोय असं मी मानतो आता? हो, येतोय. व्हेरी गुड. आज जरा काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे आपलं थोडासा एक 5-10 मिनिटं उशिरा सुरू झालेला आहे. मागचं चिंतन जे झालं होतं तो श्री रामनवमीचा दिवस होता आणि आजचं चिंतन आहे, कालच श्री नृसिंह जयंती झाली. भगवान श्रीरामाला, श्री गुरूंना आणि त्याचप्रमाणे श्री नृसिंह महाराजांना नमस्कार करतो. तसंच उपस्थित असलेल्या सर्व श्रोतृवृंदाला पण सादर अभिवादन करतो आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करतो. सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की त्यांनी आपापले मायक्रोफोन म्यूटवर ठेवावेत, म्हणजे डिस्टर्बन्स होणार नाही इथे कोणाला. परमार्थशास्त्र मानवी जीवनाचं ध्येय हे परमानंदाची प्राप्ती आहे असं सांगतं. माणूस जगामध्ये जिकिरीने जीवन जगतो हे वाक्य आपण सर्वप्रथम बघितलं होतं पहिल्या चिंतनात. परमार्थशास्त्राची गरज काय आहे तर या जीवानी या जगात जिकिरीने जीवन न जगता ते जीवन आनंदाने कसं जगता येईल याचा प्रयास करायला, याचं शास्त्र जे आहे, जिकिरीचं जीवन खोडायचं आणि आनंदाचं जीवन करायचं, हे जे शास्त्र शिकवतं त्या शास्त्राला परमार्थशास्त्र असं म्हणतात. आपली सर्व धावपळ, धडपड, प्रयत्न हे आपल्या सुखासाठी होत असतात. आपल्या सर्वांना नितांत सुखाची आवश्यकता असते. आपण कुठलीही गोष्ट, साध्यातली साधी गोष्ट सुद्धा आपण ही प्रत्येक वेळेला काहीतरी आनंदाच्या प्राप्तीकरता, सुखाच्या प्राप्तीकरता म्हणून करत असतो. पण आपला अनुभव मात्र असा आहे की कितीही सुखाकरता धडपड केली तरी सुद्धा दुःख समोर ठाकलेले असतात. दुःखाचा परिणाम, जो त्रास आपल्याला होतो दुःखाचा, तो हा आपल्याला सुख सुद्धा नीट उपभोगू देत नाही आणि आपल्याला असं वाटतं की दुःखच खूप माझ्या वाट्याला आलेलं आहे. परमार्थशास्त्र या सगळ्या गोष्टींचा आढावा घेत मनुष्य जीवनाला परमामृत किंवा परमानंदाची प्राप्ती कशी मिळेल हे शिकवण्याचं काम करतं. ते एक शास्त्र आहे. आपण बघितलं ते एक विज्ञान आहे. या ग्रंथाचं नाव, जो ग्रंथ आपण आता अभ्यासतो आहोत, त्या ग्रंथाचं नावच मुळात परमार्थ विज्ञान असं आहे. ते विज्ञान आहे. विज्ञान म्हणजे सायन्स, म्हणजे शास्त्र. हा शास्त्राचा विचार करताना ते अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीने मांडणी आहे त्याची. अनेक लोकांनी, अनेक थोर मोठ्या तत्ववेत्यांनी या परमार्थशास्त्रावर होते नव्हते तेवढे सगळे आक्षेप घेऊन झालेले आहेत. हजारो वर्षांपासून अनेक बुद्धिमत्तांनी या परमार्थशास्त्राचे सगळे बारकावे बघून त्याचा कीस पाडलेला आहे. आणि असं परमार्थशास्त्र जे तावून सलाखून निघालेलं आहे, जे काळाच्या मर्यादेत सगळ्या लोकांच्या आक्षेपांमध्ये तावून सलाखून असं जे शास्त्र निघालेलं आहे, ते शास्त्र आपल्या समोर परमार्थशास्त्र म्हणून आहे. सर्व संतांनी परमार्थशास्त्रामध्ये अंगीभूत असलेल्या अनेक गोष्टींचा सुंदर उहापोह केलेला आहे आणि हे शास्त्र एक परिपूर्ण शास्त्र म्हणून आपल्या समोर ठेवलेलं आहे. अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की आपण परमार्थशास्त्राचा, या परमार्थ विज्ञान या ग्रंथाचा अभ्यास करतो आहोत. हे पुस्तक, हे ग्रंथ तसा बघितलं तर छोटा आहे, पण याच्यामध्ये परमार्थशास्त्राच्या बाकीच्या ग्रंथांचा अभ्यास करण्याकरता जो एक बेसिस, एक प्लॅटफॉर्म, एक बेस तयार व्हावा लागतो, तो तयार होण्याकरता म्हणून सुंदर मार्गदर्शन या ग्रंथामध्ये आहे. या शास्त्राचा अधिकारी कोण आहे असा प्रश्न आपल्या समोर उपस्थित असा याच्याकरता होतो की कुठल्याही शास्त्र ग्रंथाचा अभ्यास करताना, कुठल्याही विज्ञानाचा अभ्यास करताना एक मर्यादा, एक पात्रता लागते. ती पात्रता जर का आपल्याजवळ असेल तर आपण त्या ग्रंथाचा अभ्यास, त्या शास्त्राचा अभ्यास
उत्तम प्रकारे करू शकतो. आणि ती पात्रता जर का आपल्याजवळ नसेल तर मात्र अनेक वर्ष निघून जातात आणि पदरी काहीच पडत नाही. म्हणून परमार्थशास्त्राचा अधिकार प्राप्त करणं म्हणजे परमार्थशास्त्राच्या करता एक प्रदीर्घ अशा अधिकार प्राप्तीकरता केलेली जी खटपट त्याला साधना असं म्हणतात. कारण परमार्थामध्ये साधना म्हणजे ही अधिकार प्राप्ती कमावणं एवढंच आहे. कारण नित्यप्राप्ताची प्राप्ती असं म्हटलेलं आहे. आत्मतत्व हे सगळ्यांमध्ये आहेच, सगळ्यांमध्ये त्याचा अनुभव घेण्याची शक्यता आहे, प्रत्येकाला तो अनुभव येऊ शकतो असं मार्गदर्शन शास्त्राने केलेलं आहे. पण आपला अधिकार, आपली पात्रता वाढवत नेण्याचं काम मात्र आपल्याला करायचं आहे. हा अधिकार म्हणजे काय? मागच्या वेळेला आपण त्याचं चिंतन केलं होतं. साधन चतुष्टय संपन्न होणं म्हणजे अधिकार प्राप्त करणं. आता साधन चतुष्टय म्हणजे काय? 4 गोष्टी येतात साधन चतुष्टयामध्ये. साधन कशाचं करायचं आहे? एक, विवेक. विवेक म्हणजे शाश्वत काय, अशाश्वत काय, सार काय, असार काय, नित्य काय, अनित्य काय, या गोष्टींचा आढावा घेत शाश्वताचा स्वीकार करणं, शाश्वताचा निश्चय करणं, जे सार आहे त्याचा अंगीकार करणं आणि असार आहे ते त्यागणं, याला विवेक असं म्हणतात. दुसरं आहे वैराग्य. वैराग्य म्हणजे विषयांच्या भोगाच्या इच्छेला त्याच्या इच्छेपासून निवृत्ती मिळणं म्हणजे वैराग्य. आपल्या सर्वांना विषयाच्या भोगाची अत्यंत इच्छा असते. सारखे आपण प्रयत्नशील असतो वेगवेगळ्या विषयांचे भोग भोगण्याकरता, पण त्या इच्छेचा त्याग करणं म्हणजे वैराग्य असं म्हटलेलं आहे. हे जसं जसं वैराग्य वाढायला लागतं तशी तशी शांती अनुभवाला येते, तसं तसं निर्भयता अनुभवाला येते. तिसरा घटक आहे, 6 जणांचा एक गट आहे, त्याला शमाधी षटक असं म्हटलेलं आहे. शम, दम, उपरम, समाधान, श्रद्धा आणि तितिक्षा असे ते 6 गट आहेत. त्याचा प्रत्येकाचा विचार सखोल चिंतन आपण मागच्या वेळेला केलं होतं. शम म्हणजे मनाला आवरून धरणं. दम म्हणजे आपल्या शरीराला, आपल्या इंद्रियांना आवरून धरणं, त्याचं दमन करणं, याला दम असं म्हणतात. जो मनावर आणि आपल्या इंद्रियांवर नीट नियंत्रण ठेवू शकतो, जो वाहावत जात नाही, तो या परमार्थशास्त्राचा अधिकारी आहे असं म्हटलं गेलेलं आहे. तिसरा आहे उपरम. उपरम याचा अर्थ मनामध्ये कुठल्याही भोगाची इच्छा सुद्धा न येणं, याला उपरम असं म्हटलेलं आहे. सगळ्या गोष्टीचा त्याग, विषयांच्या भोगाचा त्याग करणं म्हणजे उपरम. नंतर आहे श्रद्धा. शास्त्रग्रंथ, संत, श्रीगुरु यांच्यावर नितांत श्रद्धा ठेवणं, विश्वास असणं, 101% विश्वास ठेवून पुढे जाणं, त्याला श्रद्धा असं म्हणतात. ज्याची अशी श्रद्धा असते त्याला फळ लवकर मिळतं. त्याच्यानंतरचा घटक आहे समाधान. समाधान म्हणजे सम्यक आधान. सुखदुःखाच्या प्रसंगी आपली चित्तवृत्ती ढळू न देता शांतपणाने बॅलन्स सांभाळणं, याला समाधान असं म्हणतात. ब्रह्मवस्तूवर आपला चित्तवृत्ती नित्य ठेवणं, याला समाधान असं म्हणतात. त्यानंतर आहे तितिक्षा. तितिक्षा म्हणजे जे दुःखांचे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आपल्याला येतात या जीवनामध्ये, त्या दुःखांच्या अनुभवांचा अत्यंत शांतपणे आणि अत्यंत सहजपणे स्वीकार करणं, विना तक्रार असं म्हटलेलं आहे. कुठल्याही प्रकारची तक्रार न करता, चिडचिड न करता जे आहे तसं स्वीकारणं, याला तितिक्षा असं म्हणतात. समाधी षटकाचा हा एक गट, हा तिसरा क्रमांक झाला. आपण बघतोय विवेक, वैराग्य आणि समाधी षटक, साधन चतुष्टयातले हे पहिले 3 घटक आहेत. चौथा घटक आहे मुमुक्षुत्व. मुमुक्षुत्व म्हणजे मोक्षाची इच्छा. साधन चतुष्टयामधले पहिले 3 घटक प्राप्त केले, पण मोक्ष पाहिजे असं जोपर्यंत वाटत नाही, मोक्ष हवा, मुक्ती हवी, आनंदाची प्राप्ती हवी, हे जोपर्यंत वाटत नाही, ही तळमळ जोपर्यंत लागत नाही, तीव्रतम मोक्षाची इच्छा जोपर्यंत उदित होत नाही, तोपर्यंत मोक्ष मिळत नाही. म्हणून मोक्षेच्छा किंवा मुमुक्षुत्व याचं ही चौथी गरज सांगितलेली आहे. असा अधिकार संपन्न जो असेल, असा जो साधक असेल, त्या साधकाला परमार्थशास्त्राचा, परमार्थ विज्ञान या ग्रंथाचा अभ्यास करण्याची पात्रता आहे, अधिकार प्राप्त झाला आहे असं म्हणता येईल. मग आपण तर तसे नाही आहोत.
मग आता काय करायचं असा प्रश्न येतो. माझं माझ्या मनावर नियंत्रण नाही, माझं माझ्या इंद्रियांवर नियंत्रण नाही, माझं वैराग्य असून तितकं प्रखर नाही. असं असताना मग मी काय करावं असा प्रश्न पडतो आपल्यासमोर. आपण त्याच्यानंतर विचार केला, आपल्या चित्ताचे, आपल्या मनाचे, आपल्या अंतःकरणाचे अनेक प्रकारचे दोष, जे मल, विक्षेप आणि आवरण या त्रिसूत्रीमध्ये शास्त्रांनी सांगितलेले आहेत, त्याचा आपण उहापोह केला. काय होतं की जेणेकरून मला निषिद्ध गोष्ट करण्याची इच्छा होते. काय होतं की जेणेकरून माझं चित्त कुठल्याही प्रकारे स्थिर राहत नाही, सतत चंचल असतं. काय होतं की जेणेकरून मला सतत अज्ञानाची जाण होते, मला ज्ञान प्राप्त होत नाही. या 3 दोषांचं, आपल्या अंतःकरणामधल्या 3 दोषांचा विचार आपण मागच्या वेळेला केला. त्या दोषांच्या निवारणाकरता म्हणून चित्तशुद्धी आणि चित्त शांती हे अत्यावश्यक आहे, हा देखील आपण विचार केला. ज्या माणसाचं, ज्या साधकाचं चित्त शुद्ध आहे आणि ज्या साधकाचं चित्त अत्यंत शांत आहे, असा चित्तशुद्ध आणि शांत असलेला साधक हा परमार्थाचा अधिकारी आहे. त्याच्यामध्ये ज्ञानाची उदय होण्याचा शक्यता आहे, म्हणजे त्या ठिकाणी ज्ञान उदयाला येऊ शकतं. अशा प्रकारचं वर्णन आपण केलेलं आहे. मग चित्त शांती करता काय करायचं, चित्त शुद्धी करता काय करायचं, याचा देखील आपण विचार मागच्या वेळेला केला. तो असा की चित्तशुद्धी करता निष्काम कर्मोपासना. निष्काम कर्म केल्याने चित्तशुद्धी होते आणि निष्काम उपासनेने चित्ताची शांती होते. म्हणून निष्काम कर्मोपासना असा शब्द आहे. चित्तशुद्धी आणि शांती करता निष्काम कर्मोपासना. आणि आवरण नावाचा जो दोष आहे तो घालवून देण्याकरता आपल्याला श्री गुरूंच्या कृपेची आवश्यकता असते. श्री गुरूंची कृपा प्राप्त झाल्याच्या नंतरच आपल्याला जो ज्ञानाचा अधिकार आहे तो मिळतो. म्हणजे आवरण दोष बाजूला होतो आणि आवरण दोष बाजूला झाल्यामुळे आतलं जे नित्य प्राप्त आहे, जे स्वयंप्रकाश असलेलं आत्मतत्व आहे, ते आपोआपच समोर प्रगट होतं आणि आपल्याला ते मिळतं. म्हणजे आपल्याला त्याची अनुभूती येते. अशा प्रकारे विचार आपण मागच्या वेळेला केला. मला गणेशदानी सांगितले थोडीशी उजळणी करा, म्हणून मी परत ही उजळणी करतो आहे. तदनंतर आपण मागच्या चिंतनामध्ये त्रिगुणांचा विचार बघितला. काय कारणामुळे हे चित्त क्षुब्ध होतं, काय कारणामुळे हे चित्त मलिन होतं, त्याच्या मागची कारणं म्हणजे चित्तात असलेले हे 3 गुण. हे 3 गुण आपल्या चित्ताला वेगवेगळ्या प्रकारे नाचवत असतात, वेगवेगळ्या प्रकारे कार्य करायला प्रवृत्त करत असतात. हे 3 गुण म्हणजे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. या 3 गुणांची उत्पत्ती कशी झाली, मायेपासून त्यांची उत्पत्ती कशी झाली, त्या 3 गुणांचा प्रभाव कसा पडतो आपल्या अंतःकरणावर, त्या 3 गुणांचं कार्य काय आहे, त्या 3 गुणांचे दोष कुठले कुठले आहेत, त्या 3 गुणांच्या निरासाकरता कुठल्या प्रकारचे उपाय आहेत, इत्यादी सर्व विचार आपण मागच्या वेळेला केला. 3 गुण हे आपल्याला कोणालाही टाकून देता येत नाही, ते टाकायचे नाहीत, पण त्याचा वापर करायचा आहे. ज्या गोष्टीचा वापर करायचा आहे ती गोष्ट कशी काम करते हे नीट समजलं पाहिजे. ती गोष्ट कशी काम करते हे नीट समजलं की त्याचा वापर करणं सोपं पडतं. समजा ड्रिलिंग मशीन आहे, त्या ड्रिलिंग मशीननी ड्रिलिंग करायचं आहे, पण ते कसं वापरायचं, कुठे वापरायचं, कुठलं ड्रिल लावायचं, किती प्रकारे प्रेशर द्यायचं, याची जर का जाण असेल तर ते ड्रिलिंग मशीनचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. नाहीतर ते मशीन तिथे आहे, मला ड्रिलिंग करायचं आहे पण त्याचा उपयोग करता येत नाही, त्याचा वापर करता येत नाही. म्हणून शास्त्र चिंतनाचा, शास्त्राभ्यासाचा जर का आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये नीट उपयोग करून घेता आला नाही आपल्याला, तर ते शास्त्र वाया जातं. म्हणून 3 गुणांचा वापर कसा करायचा, 3 गुणांचा निराश कसा करायचा, याचं आपण सखोल चिंतन मागच्या वेळेला केलं. भगवंतांनी आपल्याला उपदेश केलेला आहे, निस्त्रैगुण्यो भवार्जुन. 3 गुणांच्याही पलीकडे जायचं. 3ही गुणांचा विचार करताना कोण कुठल्या गुणांचा आधिपत्याखाली जगतो किंवा वावरतोय हे आपल्याला ओळखता आलं तर आपण त्या माणसाच्या त्या वृत्तीचा किंवा त्या वागण्याचा आपण बाऊ करून घेत नाही किंवा आपल्याला त्याचा त्रास होत नाही. आणि ज्या क्षणी आपल्याला कुठल्याही व्यक्तीच्या वर्तनाचा त्रास होणं बंद होतं, त्या क्षणी आपण आपली चित्तवृत्ती शांत ठेवू शकतो. ज्ञान आपण आपल्या पुरतं तरी बघावं. लोकांना सुधारणं, लोकांना ठीक करणं, लोकांना बरोबर करणं
या चिंतनामध्ये आपण आपला खूप वेळ वाया घालवतो. पण जर का आपण हे शास्त्र आपण आपल्या स्वतःला भिडवू शकलो तर मात्र आपल्याला निश्चित प्रगतीपथावर आपण जाऊ शकतो. ते कसं करायचं याचा विचार आज आपण करणार आहोत. परमार्थशास्त्राचा अधिकारी कसा असला पाहिजे आणि तो अधिकार मिळवण्याकरता काय काय गोष्टींची आवश्यकता आहे याचा विचार करताना मगाशी मी म्हणालो त्याप्रमाणे चित्ताचे 3 दोष, त्यातला जो आवरण दोष आहे तो घालवण्याकरता श्री गुरूंच्या कृपेची आवश्यकता आहे. मग प्रश्न असा उपस्थित होतो आपल्याला, आणि जो आपल्या चिंतनाचा विषय आहे की कृपा काय प्रकारची आहे, कृपा किती आहेत, त्या कोणत्या कोणत्या आहेत, याचा उहापोह आपण आज या चिंतनात करणार आहोत. 4 प्रकारच्या कृपा शास्त्रांनी सांगितलेल्या आहेत. एक आहे ईश कृपा म्हणजे ईश्वरांनी केलेली कृपा. दुसरी आहे गुरु कृपा म्हणजे श्री गुरूंनी केलेली कृपा. तिसरी आहे शास्त्र कृपा म्हणजे शास्त्रांची कृपा. आणि चौथी आहे ती म्हणजे आत्मकृपा. प्रत्येक कृपेचा विचार करण्यापूर्वी याचं स्ट्रक्चर कसं आहे, हे बसवायचं कशी ही घडी, याचा आपण थोडासा विचार करू. एक डायग्राम चित्र डोळ्यासमोर आणा. सगळ्यात वरती ईशकृपा म्हणजे ईश्वराची कृपा असा एक बॉक्स बनवा ज्याच्यामध्ये ईश्वराची कृपा आहे असं मनात आणा. त्याच्या खालती बरोबर 2, एक आहे गुरुकृपा आणि दुसरी आहे शास्त्रकृपा. आणि या गुरुकृपा आणि शास्त्रकृपाच्या खाली मध्ये एक लिहा आत्मकृपा. आता 4ही बॉक्सेस एकमेकांना जॉईन करा आणि जोडा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल ईशकृपा गुरुकृपा आणि शास्त्रकृपा दोघांनाही दाखवतंय, निर्देश करतंय. आणि ईशकृपा शास्त्रकृपा आणि गुरुकृपा यांच्या खाली जो एरो येतोय तो आहे आत्मकृपा. अशा प्रकारची चौकट जर का आपण तयार केली तर आता पुढचं चिंतन मी जे मांडणार आहे ते काय पद्धतीने जातंय त्याचा आपल्याला कल्पना येईल. हे चित्र सगळ्यात डोळ्यासमोर ठेवा. ईश्वराची कृपा म्हणजे काय, ईश्वराची कृपा कधी होते, ईश्वराची कृपा झाली आहे की नाही हे कसं समजायचं, अशा प्रकारचे सगळे प्रश्न आपल्या समोर उपस्थित होतात. असं बघा, ईश्वर हा मुळातच कृपावंत आहे. हो, त्याची कृपा ही असतेच, आपल्याला त्याची जाणीव होत नाही. आपण जे अन्न खातो, रोज जे जेवतो आपण सकाळी उठल्यापासून, ते जे जेवण असतं ते पचवतो कोण हो, ते कसं पचतं आपल्याला, ते पचवणारा आतमध्ये काय आहे, कोण आहे, ते जो पचवतो ना अन्न तो ईश्वर आहे. म्हणून भगवान म्हणतात की मी तुझ्या पोटामध्ये आहे, तुझ्या अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता. तो जो वैश्वानर म्हणून जो आहे काम करणारा जठरामध्ये, तो जठराग्नी जो आहे ते ईश्वराचं स्वरूप आहे असं ईश्वर भगवान स्वतः म्हणतात भगवद्गीतेमध्ये. पण हा ईश्वर असतो आणि हा ईश्वर आपल्यामध्ये आहे हे आपण समजवूनच घेत नाही. कारण आपण ईश्वराला फक्त आपल्या देवघरामध्ये किंवा कुठल्या तरी एका मंदिरामध्ये तिथेच तो आहे, तेवढाच तो मर्यादित आहे असा विचार करून आपलं जीवन जगत असतो. एक गोष्ट बघूया. एक पुजारी होता, देवाचा अत्यंत भक्त होता. देवाचा सत्य नित्य व्यवहाराचे जे काही पूजेचे नियम असतील त्याप्रमाणे तो त्याचं जीवन आचरण करायचा. एक दिवस त्या गावामध्ये खूप पूर येतो, पाणी चढायला लागतं वरवर. गावातले गावकरी लोक पाण्याला घाबरून गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतात आणि तो निर्णय घेऊन ते देवळात येतात आणि त्या पुजाऱ्याला सांगतात. पुजारी म्हणतो की मी माझ्या कृष्णाला सोडून कुठेही जाणार नाही आणि पुजारी तिथेच थांबतो. अनेक त्या पुजाऱ्याचे सहकारी मित्र असतात, ते थोड्या वेळाने येतात की पाणी खूपच वाढलंय, आता कमरेपर्यंत पाणी झालेलं आहे, आता मात्र आपल्याला जायलाच पाहिजे. पण पुजारी म्हणतो मी नाही जाणार. थोड्या वेळानंतर त्या गावचा सरपंच येतो, तो एक होडी घेऊन येतो. त्या होडीमधनं तो म्हणतो की चला चला पुजारी, तुम्ही चला आता इथं निघा, पाणी खूप वाढलंय, पाणी आता गळ्यापर्यंत आलंय. पण तो पुजारी म्हणतो नाही, मी नाही निघणार. अनेक प्रकारचे पाणी, विजा कडाडतायत, वादळ सुटलंय आणि पाणी आणि पूर त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी वाहून जातात हे त्या पुजाऱ्याला दिसत असतं. पण पुजारी आपल्या श्रीकृष्णाला सोडून जायचं नाव घेत नाही. तो सगळ्यांना एकच गोष्ट सुनवतो ती म्हणजे माझा देव येऊन मला वाचवेल, माझा श्रीकृष्ण येऊन मला वाचवेल, तो जर का आला तरच मी हे इथनं जाईन.
शेवटी गळ्याच्या वरती पाणी जातं, शिखरावरनं पाणी व्हायला लागतं. पुजारी भिवून घाबरून शिखरावर चढून बसतो मंदिराच्या. एक ओंडका येतो, त्या ओंडक्याला धरायचं असं त्या मनामध्ये विचार येतो, पण तो ओंडका सुद्धा धरत नाही आणि अत्यंत काकुळतीने भगवंताला तो विनंती करतो. आता त्याचे प्राण जाण्याची वेळ येते आणि त्यावेळेला भगवंत त्याच्या समोर प्रगट होतो. आता ईश्वराचं प्रगटीकरण झालं आणि तो भगवंताला उलटा जाब विचारतो की देवा, मी तुझा एवढा भक्त आणि तू माझी एवढी काय परीक्षा घेतली, लवकर मला का सोडवलं नाहीस, लवकर माझी मुक्तता का केली नाहीस, ही कसली रे तुझी परीक्षा, असं जेव्हा तो पुजारी त्याला म्हणतो, त्यावेळेला भगवंताचं उत्तर आहे की अरे बाबा, मित्रांच्या रूपाने मीच येऊन तुला सांगितलं होतं की चल, सरपंच बनून मी आलो होतो होडी घेऊन आणि तुला म्हटलं होतं की चल आता इथनं निघू. शेवटी ओंडका बनून सुद्धा मी आलो होतो, पण तू कशाचाच आधार घेतला नाहीस. गोष्ट थोड्या वेगळ्या अर्थाने आहे, आपण ती वेगळ्या अर्थाने लावून घेऊ इथे, म्हणजे आपल्याला कळेल. भगवंत कृपा करण्याकरता कोणाच्या आणि कोणाच्या तरी रूपात, कोणत्या ना कोणत्या तरी रूपात आपल्या समोर येत असतात आणि ते आपल्याला कृपा करत असतात. पण आपल्याला लोकांच्या मध्ये आणि त्या पद्धतीने आलेला तो देव दिसत नसतो. कोणत्या ना कोणत्या पद्धतीने किंवा मार्गाने आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याची सोय भगवंत आपल्या करता करत असतो. आपल्याला कोणाची तरी मदत पाठवत असतो, पण आपल्याला मात्र ती कळत नाही की ती ईश्वरांनी केलेली आहे. बघा, आपण बोली भाषेमध्ये सुद्धा म्हणतो, कसे देवासारखे धावत आलात हो तुम्ही मदतीला. त्यावेळेला ते देवासारखं कोणी आलेलं नसतं, देवच आलेला असतो. तो कोणाच्या तरी रूपाने आलेला असतो, आपली परीक्षा बघत असतो, कोणाच्या तरी रूपाने मदत करून जातो. अहो, देव ईश्वर म्हणजे नियंता आहे, नियंता आहे. या जगाचं नियंत्रण त्याच्या अधिपत्याखाली आहे. त्याची कृपा अखंड असतेच. तोच तो आहे जो या महाभूतांना नियंत्रणात ठेवतो. उपनिषदांमध्ये वर्णन आहे, जो पृथ्वीला पृथ्वीच्या प्रमाणे, भूला जमिनीला धरून ठेवतो, जो पाण्याला पाण्याच्या ठिकाणी आवरून ठरतो, असा कोण आहे? तो ईश्वर आहे. हा ईश्वर अत्यंत कृपावंत आहे, कृपाळू आहे. एक आंब्याचं कोय पेरली की शेकडो आंबे लागतात की नाही एका आंब्याच्या झाडाला. एक कणीस पेरलं तर कणसाचे कितीतरी दाणे येतात की नाही. जेव्हा उन्हाळ्यामध्ये तृषार्त झालेली ही धरती, त्या धरतीला शमवण्याकरता म्हणून नंतर वरुणराज अवतरतात. ही कोणाची लीला आहे? ते पाणी कोणाच्यामुळे मिळतं आपल्याला? ते ईश्वराचीच योजना आहे. म्हणून पाऊस त्याच्यामुळेच पडतो. आता असा जो ईश्वर आहे, याची कृपा आपल्यावर अखंड असते, पण आपल्याला ती कळत नाही, आपल्याला ती जाणवत नाही. पण इथे मुद्दा असा आहे की हा जो ईश्वराची ही जी कृपा आहे, ही कुठल्या गोष्टींमुळे फलीभूत होईल. तर आपण केलेल्या कर्मांच्या, आपण पूर्वजन्मी केलेल्या किंवा या जन्मी सुद्धा केलेले जे पूर्वकर्म आहेत, त्याप्रमाणे आपल्याला जी काही फळं भोगायची असतात, ती फळं भोगण्याचा करता म्हणून ईश्वर आपल्याला त्याप्रमाणे प्रारब्ध आपलं जे असतं ते काम करत असतं. हे प्रारब्ध कशा प्रकारे काम करतं, त्याचा नियंत्रण कोण करतं? ते ईश्वराचं आहे. पण असंच एक दिवस प्रारब्ध आणि आपलं पूर्व सुकृत जेव्हा सहजपणे उदयाला येतं, जेव्हा आपल्या पुण्यांचा संश्रय जेव्हा वाढतो, त्यावेळेला मात्र आपल्याला आतमध्येच प्रश्न उपस्थित व्हायला लागतात की मी कोण आहे. आपल्या पूर्वसुकृतामुळे, आपण केलेल्या निष्काम कर्मोपासनेमुळे आपल्या मनामध्ये एक सहजच प्रश्न उपस्थित होतो, मी कोण आहे, याचा नियंता कोण आहे, हा ईश्वर कोण आहे, हा देव कोण आहे. आणि मी आनंदरूप व्हावं असं स्वभावतः आपल्या मनामध्ये वाटायला लागतं आणि आपली तळमळ वाढायला लागते. अशी जेव्हा तळमळ वाढायला लागते, त्यावेळेला आपल्याला देव कोण आहे, ईश्वर कोण आहे, हे जाणून घेण्याची इच्छा वाढते. आणि ती जेव्हा इच्छा वाढते, त्यावेळेला ईश्वर आपल्याला श्रीगुरूंची भेट घडवून देतो. मी कोण आहे, मी सुखी असायला पाहिजे, देव कोण आहे, माझा आणि देवाचं नातं काय आहे, देवाची भेट मला कधी होईल, अशी तळमळ ज्या वेळेला वाढते ना, त्यावेळेला तो देव कोणत्या ना कोणत्या तरी रूपाने स्वतः श्रीगुरूंच्या रूपामध्ये आपल्या समोर प्रगट होतो. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी.
विठ्ठलाची आवड निर्माण होते, म्हणजे परमार्थशास्त्राची आवड निर्माण होते. परमार्थशास्त्र काय आहे ते ऐकण्याची इच्छा होते, शास्त्र समजून घेण्याची इच्छा निर्माण होते, शास्त्र वाचनाची इच्छा निर्माण होते. बघा सहज प्रवृत्ती कशी असते माणसाची. विचार करा, आपण एक दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे, रविवार नाहीये, त्याच्यामुळे परमार्थ विज्ञानाचं चिंतन नाहीये, पण सुट्टीचा दिवस आहे. सुट्टीचा दिवस आहे, मोकळा वेळ आहे, आपण कुठला विचार करतो? समजा काही काम नाहीये, दुपारी जेवण झालेलं आहे, आपण कुठला विचार करतो? बसल्या बसल्या आपल्या मनात असं वाटतं का, असं येतं का की चला आज न आपण एक कुठलं तरी प्रवचन ऐकावं, किंवा आज न आपण भगवद्गीतेचं चिंतन करावं, किंवा भगवद्गीता वाचावी, असं आपल्या मनामध्ये येतं का? बरेचदा आपल्या मनामध्ये काय येतं, आपण कोणाला तरी मित्राला फोन करावा, किंवा कुठला तरी एक नवीन चित्रपट लागलेला आहे, तो चित्रपट आलेला आहे, तो चित्रपट बघावा, किंवा सकाळी जो वाचून झालेला असतो तोच परत एकदा न्यूजपेपर परत उडून परत पहिल्यापासून शेवटपर्यंत वाचून काढावा, किंवा व्हॉट्सअपवर, न्यूजवर, मोबाईलवर अनेक प्रकारचा. बघा मनामध्ये कुठल्या प्रकारच्या इच्छा निर्माण होतात याच्यावरनं आपल्यावर भगवंताची कृपा आहे की नाही हे समजावं. सत्य मार्गाने, सरळ मार्गाने निष्काम कर्मोपासना मी करत असेल तर ईश्वराची कृपा आहे हे नक्की जाणवं. ज्या अर्थी मला शास्त्र वाचनाची, शास्त्र श्रवणाची इच्छा निर्माण होते आहे, त्या अर्थी देवाची माझ्यावर कृपा आहे समजावं. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठली कृपा केली. त्या विठ्ठलाचा नाद लागला पाहिजे. तो नाद देखील कधी लागतो? पुण्य केलं असेल तर. प्रश्न आहेत का कोणाला काही? कोणाला काही प्रश्न आहेत का? बर, म्यूट ठेवा. आता मला सांगा की ज्या वेळेला मनामध्ये तीव्र इच्छा भगवत प्राप्तीची होते, त्यावेळेला ती भगवंताची प्राप्ती कशी व्हावी, ते जे शास्त्र शिकण्याची जी इच्छा होते, ते शास्त्र कोणाकडून शिकून घ्यावं, कोण मला ते शिकवेल, असं जेव्हा वाटतं ना, त्यावेळेला तो ईश्वर कृपावंत होतो आणि आपल्या समोर श्री गुरूंच्या रूपांमध्ये प्रकट होतो. अशी तळमळ कोणाची वाढली होती? स्वामी विवेकानंदांची वाढली होती. नरेंद्रनाथ ईश्वराच्या दर्शनाकरता तळमळीने ज्याला त्याला प्रश्न विचारत, ईश्वर बघितला आहे का? तुम्हाला देवाचं दर्शन झालं आहे का? तुम्ही ईश्वराला बघितलं आहे का? असा प्रश्न विचारत विचारत एक दिवस ते रामकृष्णांपर्यंत पोहोचतात आणि रामकृष्ण परमहंस त्यांना जाणवतं की हा तयारीचा शिष्य आहे, आणि मग तिथे गुरु शिष्याची भेट होते. अगदी त्याचप्रमाणे इथे सुद्धा ज्यांना ज्यांना गुरूंची प्राप्ती झालेली आहे त्यांनी नक्की असं जाणावं की त्यांच्यावर ईश्वराची कृपा आहेच. आता आपण पुढे जाऊ. गुरूंची प्राप्ती झाली, मग आता गुरूंच्या कृपेची प्राप्ती व्हायला पाहिजे. गुरूंची प्राप्ती झाली म्हणजे गुरूंच्या कृपेची प्राप्ती झाली नाही. गुरूंचं काय काम आहे? गुरु काय करतात? गुरु साध्य काय आहे ते समजावून सांगतात. साध्य काय आहे आणि त्या साध्याकरता साधना कशी करायची याचं मार्गदर्शन करण्याकरता म्हणून गुरूंची निर्मिती आहे. आता हे जे गुरु आहेत ते गुरु कोण आहेत? तर प्रत्यक्ष ईश्वरच गुरूंच्या रूपात प्रकट झालेला आहे अशी धारणा, अशी भावना ही आपण करायची असते. नुसतं गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा एवढं श्लोक म्हणायचा आणि त्या गुरुतत्वाला एक किंवा आपल्या श्रीगुरूंना एक मनुष्य रूपाने, मनुष्य देहधारी, मानव देहधारी म्हणून जाणायचं, हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे. आता हे जे श्रीगुरु आहेत, हे श्रीगुरु त्यांनी ब्रह्म जाणलेलं आहे म्हणूनच ते श्रीगुरु पदावर आहेत. ब्रह्माची अनुभूती घेतलेली आहे, परमानंदाची प्राप्ती त्यांना झालेली आहे, आणि ब्रह्मविद ब्रह्मैव भवती अशा शास्त्राचा निर्वाळा आहे. म्हणजे जे ब्रह्म जाणतो ते ब्रह्मरूप होतात, म्हणून श्रीगुरु ब्रह्मरूप आहेत. म्हणून अशा श्रीगुरूंकडनं आता मला मी साधना कशी करायची, माझं साध्य काय असलं पाहिजे हे जाणून घ्यायचं आहे. श्रीगुरूंची कृपा प्राप्त करायची आहे. आता बघा, श्रीगुरु म्हटल्यानंतर परमार्थशास्त्रामध्ये, आणि याचा विचार आपण मागच्या वेळेला केला होता कधीतरी, पण श्रीगुरु म्हटले की परमार्थामध्ये श्रीगुरु म्हटलं की चमत्कार, आणि गुरूंनी काहीतरी करून दाखवावं म्हणजे आमचा गुरूंवर विश्वास बसेल, आमची श्रद्धा बळकट होईल. म्हणून श्रीगुरूंकडनं काहीतरी चमत्काराची अपेक्षा करणं, किंवा चमत्कार झाले म्हणजेच आपले श्रीगुरु पक्के आहेत, तयारीचे आहेत, नाही तर नाही,
अशा प्रकारचे अत्यंत गैरसमजुतीचे विचार, चुकीचे विचार आपल्या मनामध्ये असतात. आमचे काका नेहमी म्हणतात, परमार्थशास्त्र अत्यंत शास्त्रशुद्धपणे नीट समजून घेतलं तर त्यातल्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या चुकीच्या गोष्टींना बाजूला सारता येतं आणि खरं तत्वज्ञान काय आहे, खरा परमार्थ काय आहे, खरं काय कमवायचं आहे हे आपल्या समोर येतं. माझ्या मुलीचं लग्न होत नाही, माझा मुलगा परीक्षेत पास होत नाहीये, मला नोकरीत बढती मिळत नाहीये, माझी सोन्याची चेन हरवली आहे, माझी म्हैस हरवली आहे, अशा प्रकारच्या विविध चिंतांनी जर का आपण श्री गुरूंकडे गेलो आणि श्री गुरूंनी आपल्यावर कृपा करून त्या सगळ्या गोष्टी घडवून जरी का दिल्या तरी त्याचा काय उपयोग झाला? त्यांनी परमानंदाची प्राप्ती होणार आहे का मला सांगा. म्हणून श्री गुरूंकडे जाताना कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारायचे आणि काय जाणून घ्यायचं हे देखील कळलं पाहिजे, हे देखील नीट समजलं पाहिजे. श्री गुरूंचे मार्गदर्शन मिळवण्याकरता म्हणून भगवद्गीतेने छान सांगितलेलं आहे, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदिक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. 3 गोष्टी सांगितल्या आहेत. एक म्हणजे प्रणिपात. प्रणिपात म्हणजे नमस्कार करणं. नमस्कार करणं, साष्टांग दंडवत घालणं हे बोलण्याचं झालं. अभिप्रेत काय आहे? संपूर्ण शरणागती. जेव्हा आपण प्रणिपात हा शब्द वापरतो त्यावेळेला तिथे संपूर्ण शरणागती अभिप्रेत आहे, म्हणून नमस्कार अपेक्षित आहे. अनन्य शरण असं श्री गुरूंना झाल्यानंतर मग श्री गुरूंची सेवा करायची. आणि सेवा कशी करायची? तन मन धन सेवा अत्यंत दृढ करायची, निष्ठावान सेवा करायची, पूर्णपणे झोकून देऊन श्री गुरूंची सेवा करायची. आणि सेवा केल्यानंतर मग आपल्याला अधिकार मिळतो त्यांना प्रश्न करण्याचा, त्यांना प्रश्न विचारण्याचा. त्या प्रश्नामध्ये आपलं कल्याण कशामध्ये आहे, आपलं हित काय आहे, आपलं कल्याण म्हणजे आपल्याला जी परमानंदाची प्राप्ती व्हायची आहे, जे माझं स्वरूप आहे ते कसं जाणून घ्यायचं याच्याबद्दलचे प्रश्न श्री गुरूंपाशी करायचे. मला नोकरीमध्ये बढती मिळेल की नाही, ती कधी मिळेल, माझ्या मुलीचं लग्न होत नाही ते कधी होईल, ह्या प्रकारचे सांसारिक प्रश्न घेऊन श्री गुरूंकडे जाऊच नाही. माझं स्वतःचं स्वरूप काय आहे, जीव म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, आत्मा आणि जीव एक कसा, हे जाणून घ्यायचं. हे श्री गुरूंकडनं समजावून घेणं आणि हे श्री गुरूंनी तुम्हाला आपल्याला सगळ्यांना समजावून सांगणं हीच सगळ्यात मोठी श्री गुरु कृपा आहे. गुरुवाक्यावर पूर्णपणे विश्वास ठेवायचा, संपूर्ण शरणागतीने त्यांनी जे सांगितलं आहे ते शब्दशः खरं आहे असं मानून ज्यावेळेला आपण त्यांनी सांगितलेल्या गोष्टी अनुकरण करतो, अवलंब होतो, त्यांनी सांगितलेली साधना ज्यावेळेला आपण करायला सुरुवात करतो त्यावेळेला आपल्याला आपोआपच शांती मिळायला सुरुवात होते. चित्ताची शांतीच महत्वाची आहे. ते ज्ञान, तत्वज्ञान गुरूंनी सांगितलेलं, ते जे नाम आहे श्री गुरूंनी सांगितलेलं, ते माझ्या चित्तामध्ये मुरणं, ते मला सतत आठवणं ही गुरूंची कृपा आहे. ते माझ्याकडनं साधना करवून घेतात, मी साधना करत नाही, अशा प्रकारची धारणा आपण ठेवावी. म्हणजे आपला अभिमान, आपला अहंकार मध्ये येत नाही. नाहीतर मी किती छान साधना करतो, श्री गुरूंनी सांगितली आणि मी ती करतोय म्हटल्यानंतर माझा अहंकार चढला. पण माझ्याकडनं ते साधना करवून घेत आहेत असं म्हणता क्षणी माझा अहंकार निघून झाला. विपरीत परिस्थिती असेल, दुःखाचे प्रसंग असतील, आपल्या मनाजोगते काही गोष्टी होत नसतील तरी सुद्धा आपल्या चित्ताचं समाधान टिकून राहणं, दुःखातच नव्हे तर सुखामध्ये सुद्धा भगवंताची आठवण येणं म्हणजे श्री गुरूंची कृपा आहे, लक्षात घ्या. आपण समाधी षटकामध्ये समाधान काय आहे ते शिकलो. समाधान, सम्यक आधान म्हणजे चित्ताचं समाधान टिकून राहणं, बॅलन्स टिकून राहणं. सुख असो का दुःख असो ते जर का टिकून धरायला लागलं, आपलं समाधान टिकायला लागलं तर समजावा गुरूंची आपल्यावर कृपा आहे. श्री गुरूंची आठवण सतत व्हायला लागली आपल्याला. खाता पिता उठता बसता आपल्याला जर का श्रीगुरु आपल्याला आठवायला लागले तर समजावं की आपल्यावर श्रीगुरूंची कृपा आहे. आता आपण विषयांचा उपभोग घेतो आहोत, संसार करतो आहोत, प्रपंच करतो आहोत आणि मग कधीतरी कुठेतरी सकाळी 6 वाजता आंघोळ करून देवाच्या पुढे बसल्यानंतर अच्छा हा मला गुरूंनी नाम सांगितलं होतं, श्री गुरूंना नमस्कार करायचा, गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव म्हणायचं आणि मग सांगितलेली साधना करायची आणि मग निघून परत 10 मिनिटं साधना केल्यानंतर निघून जायचं. ही श्री गुरूंची कृपा नाही.
त्याच्यावर श्रीगुरूंचा आशीर्वाद आहे, ज्याला श्रीगुरूंचा अनुग्रह प्राप्त झालेला आहे ते धन्य आहेत. का बरं धन्य आहेत? कारण श्रीगुरु हे शिष्याला, सत्शिष्याला जगाकडे कसं बघायचं याची नवीन दृष्टी अर्पण करतात. विषयांकडे कसं बघायचं याची नवीन दृष्टी अर्पण करतात. विषय भोगताना जगाच्या सुखदुःखांच्या तडाख्यातून स्वतःला कसं सावरायचं, स्वतःची चित्तवृत्ती कशी प्रसन्न ठेवायची, कशी शांत ठेवायची याचं मार्गदर्शन श्री गुरु देतात. विषय वाळ मिठी दिधली अनोखी ताठी, ते तुझ्या कृपादृष्टी निर्विषय होय. माऊलींची फार सुंदर उभी आहे. माऊली म्हणतात की विषय व्याळे मिठी, म्हणजे विषय व्याळ, व्याळ म्हणजे सर्प, अजगर, या अजगरांनी पकडून ठेवलेलं आहे. कोणाला? जीवाला. या विषयरूपी अजगरांनी जीवाला पूर्णपणे पकडून ठेवलेलं आहे. आणि नुसतं पकडून ठेवलेलं नाही, घट्टपणे आक्रसतो आहे, त्याला आवळतो आहे त्या जीवाला. प्राणांतिक वेदना होत आहेत आणि अशा वेळेला ते तुझ्या कृपादृष्टी निर्विषय होय. असा जो तो अजगर आहे तो निर्विषय होऊन जातो. विषयरूपी अजगर कशामुळे होतो? तो कृपादृष्टीमुळे. कोणाची कृपा? श्री गुरूंची कृपा. त्यांनी सांगितलेलं जे आहे ते ज्ञान, त्यांनी सांगितलेलं शास्त्र नीट समजावून घेतलं, त्यांनी सांगितलेली साधना नीट केली तर त्यांच्या कृपेला आपण प्राप्त होऊ शकतो. नाही तर नुसता अनुग्रह घेतला म्हणून गुरूंची कृपा झाली असं समजणं चुकीचं आहे. काय सांगतात हो श्री गुरु? विषय व्याळे मिठी दिदलिया नुठी टाकी. आता विषय व्याळ म्हणजे काय? अजगर विषयांचा आपल्या समोरच असतो, तो सतत ग्रासाला टिकलेला असतो. आता रूप हा डोळ्याचा विषय आहे. वाक्यशास्त्रामधलं रूप हा डोळ्याचा विषय आहे. म्हणजे काय? डोळे उघडल्या क्षणी मला समोर रूप दिसतात, अनेक प्रकारची रूप दिसतात, अनेक प्रकारचे लोक दिसतात, अनेक प्रकारच्या वस्तू दिसतात. त्यातल्या काही वस्तू मला हव्याशा असतात, काही वस्तू मला नकोशा असतात. काही माणसं मला असलेली आवडतात, काही माणसं मला अजिबात नकोशी असतात. झालं हवं नकोचा खेळ सुरू झाला, सुख दुःखाची उमाळे सुरू झाले. डोळे उघडल्याबरोबर जे दिसणार आहे ते दिसतच आहे. आता गुरु कृपादृष्टी कशी काम करते? श्रीगुरु आपल्याला सांगतात की जे दिसतंय ना ते सत्य नाही, बस एवढं जाण. दिसणं थांबायचं नाहीये. जग जसं दिसायचंय ते तसंच दिसणार आहे, ते थांबणार नाही. पण जगाकडे बघताना तुझी चित्तवृत्ती, तुझी दृष्टी बदलून घे. हे जर का आपल्याला कळलं, ते जग जसं दिसायचंय तसं दिसणार आहे, पण ते मिथ्या आहे, ते माईक आहे आणि ते आपण बाधित करू शकतो, असं जर का आपण जाणलं तर मात्र मग आपल्याला निश्चितपणे जगाकडे बघताना आपली चित्तवृत्ती शांत ठेवता येईल, प्रसन्न ठेवता येईल. किंवा जगाकडून आपल्यावर होणारे जे काही सुखदुःखाचे तडाखे आहेत त्याला सहजपणे झेलण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये निर्माण होईल. म्हणून श्रीगुरूंकडनं काय करायचं? मगाचं चित्र जे आपण डोळ्यासमोर उभं केलं होतं ते आठवा. ईश्वर कृपा गुरुची गाठ घालून देतं, म्हणून इथे गुरुकृपा आहे. आणि आता बाजूला शास्त्र कृपा. गुरुकृपा किंवा श्री गुरु आपल्याला शास्त्र कसं शिकायचं त्याचं मार्गदर्शन करतात. शास्त्र कुठलं शिकायचं, ते कसं शिकायचं, कुठला अभ्यास करायचा, कुठल्या ग्रंथांचं चिंतन करायचं याचं मार्गदर्शन श्री गुरूंच्या कृपेमुळे, श्री गुरूंच्या सान्निध्यामुळे आपल्याला होतं. म्हणून गुरूंची कृपा ही झाली पाहिजे, पण गुरूंच्या कृपेबरोबर शास्त्राची कृपा देखील पुढचा मुद्दा आलेला आहे. अनेक लोक असे असतात बघा की जे अनुग्रह घ्यायला तयार होतात. त्यांना पूर्वसुकृतामुळे अनुग्रह प्राप्त झालेला असतो किंवा अनुग्रह घेण्याची इच्छा निर्माण होते किंवा अनुग्रह घेतात सुद्धा. पण असेही काही लोक आहेत, साधक आहेत की जे अनुग्रह प्राप्त झाल्यानंतर सुद्धा अनेक काळ श्री गुरूंच्या पासून दूर असतात. मनानी, फिजिकली म्हणत नाहीये मी, मनानी दूर असतात. म्हणजे काय? हा गुरु आहेत, गुरूंची प्राप्ती झालेली आहे, अनुग्रह घेतलेला आहे, पण त्याप्रमाणे नंतर वागणं नसतं. खूप वर्ष निघून जातात, खूप काळ निघून जातो आणि मग परत कधीतरी कुठेतरी असं वाटतं की अरे मला जे साध्य करायचे ते तर काही साध्य झालंच नाहीये. जे मला सुख हवी, जी मला शांती हवी, ती तर मला मिळालीच नाहीये. पण श्री गुरु मात्र असे असतात, ते अत्यंत कृपावंत असतात. त्यांनी दिग्ध अनुग्रह दिलेल्या त्या साधकाला ते सोडत नाहीत. ज्याप्रमाणे एखादी आई असते ती आपल्या मुलावर सतत लक्ष ठेवून असते. कुठे बाहेर जाते, चार चौघींमध्ये जाते, कुठे जत्रा भरली असते तिथे घेऊन जाते, मुलाला घेऊन जाते
पण सतत लक्ष मात्र मुलावर असतं. अगदी त्याप्रमाणे श्री गुरु आपल्या शिष्याला, सत्शिष्याला कधीही सोडत नाही, कधीही विसरत नाही. फक्त आपणच मात्र असा विचार करतो की आपण पाहिजे तसं त्यांनी सांगितलेलं चिंतन करत नाही. आपण आपल्याच मनाने काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो, आपण आपल्याच मनाने काहीतरी साधना करण्याचा प्रयत्न करतो. श्री गुरूंकडनं शिकावं, कुठल्या ग्रंथाचा अभ्यास करू, श्री गुरूंना विचारावं कुठल्या प्रकारची साधना करू. श्री गुरूंनी ते सांगतील, साहे ओझे त्यास त्याची देऊ, तुकाराम महाराजांचा अभंग आहे. ते सांगतील त्याप्रमाणे तुमची मनस्थिती कशी आहे, तुमची परिस्थिती कशी आहे, तुमचं चित्ताचं धारणा कशी आहे, त्याप्रमाणे ते आपल्याला तसा तसा उपदेश करतील. देहबुद्धी आपली सोडवतील आणि आपल्याला आत्मबुद्धीमध्ये स्थित करतील. ते देहबुद्धी ते आत्मबुद्धी हा जो प्रवास आहे, हा श्री गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय होणं शक्य नाही. आणि हीच श्री गुरु कृपा आहे. ते आपल्याला बोटाला धरून आपल्याला त्या रस्त्यावरनं घेऊन जातात. अशी श्रीगुरुबा ज्यांना प्राप्त होते त्यांचं भाग्य फळाला येतं. आपल्या सगळ्यांना चांगदेव महाराजांची गोष्ट माहिती आहे. 1400 वर्ष चांगदेव महाराज जगले. नुसते जगले नाही तर अत्यंत प्रसिद्ध योगी म्हणून जगले. योगी चांगदेव. काय करायचे ते? इतकी शक्ती होती त्यांच्यामध्ये, त्यांच्या योग धारणेमुळे, की ते समोर ध्यानाला बसायचे आणि एक दिवस जेव्हा ध्यान त्यांचं उठायचं त्यावेळेला समोर काही प्रेत ठेवलेली असायची. ते प्रेत उठवायचे हो, ती जिवंत होऊन जायची. हे लोक घेऊन यायचे. आता या योग्यांचं माझ्या घरात कोणाच्या तरी देहांत झाला, घेऊन चला महाराजांकडे. महाराज डोळे उघडल्यानंतर जेव्हा पाणी शिंपडतील त्यावेळेला ते जिवंत होऊन येईल. पण आता असा विचार करा, ह्याच चांगदेव महाराजांना जो गर्व झाला होता तो सगळा गर्व 1400 वर्ष जगलेल्या चांगदेव महाराजांना 14 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताईने गुरुकृपा केली. आणि तिला शरण गेल्यानंतर चांगदेव महाराजांना कळलं की हे जे जगणं आहे हे जगणं बरोबर नाही. मी अजूनही देहात जगतो आहे, मी अजूनही देहांना उठवतो आहे. आता ते जे लोक आहेत जे चांगदेव महाराजांनी जगवले किंवा जिवंत केले, ते लोक सुद्धा आता या जगात नाहीत. हा जो चमत्कार त्यावेळेला त्या लोकांनी जो बघितला, बाकीचे त्यांचे जे साक्षीदार आहेत ते सुद्धा या जगात नाहीत. आणि स्वतः चांगदेव महाराज ते सुद्धा या जगात नाहीत. आणि त्या चांगदेव महाराजांना अनुग्रह करून कृपा करणारी मुक्ताई ती सुद्धा या जगात नाही. जग किती अशाश्वत आहे हे आपल्याला कळतं. कशामध्ये आपण रमलेलो आहोत, कशामध्ये आपण रंगलेलो आहोत. अशा प्रकारे गुरुकृपा ज्यांच्यावर झालेली आहे, गुरुकृपेचा सगळ्यात महत्वाचं फळ काय आहे ते आत्मकृपेमध्ये येणार आहे. आपण त्याचा विचार तेव्हा करू. पण आपण आत्ता फक्त विचार केला की गुरुकृपेने शास्त्रकृपा होते, म्हणजे शास्त्र चिंतनाला अभ्यासाला दिशा मिळते. आता तिसरा मुद्दा म्हणजे शास्त्रकृपा, त्याचा पण थोडंसं चिंतन करू. शास्त्रकृपा म्हणजे काय? शास्त्र समजावून घेण्याकरता म्हणून गुरूंकडे जावं लागतं. पण जे शास्त्र समजावून घेतलेलं आहे ते समजावून तर घेतलं पण ते पटलेलं नसतं. आपलं म्हणतो ना, समजलं पण पटलं नाही, पटलं तरी ते उमगलं नाही. काही काही गोष्टी आपल्याला कळतात, हा आपल्याला वाटतं की हा बरोबर आहे, हे म्हणतात ते बरोबर आहे, पण ते तेवढ्या पुरतच असतं. मग ते जे असतं ना पूर्णपणे आतमध्ये मुरणं ज्याला म्हणतात, त्या शास्त्रावर पूर्णपणे श्रद्धा बसणं, ते शास्त्र माझ्याकरताच आहे, मलाच सांगितलेलं आहे असं जेव्हा वाटतं आणि त्याचे बारकावे जेव्हा आपल्या लक्षात यायला लागतात तेव्हा समजावं की आपल्याला शास्त्र हळूहळू उकलायला लागलेलं आहे. नुसतं शास्त्र समजून घेणं महत्वाचं नाही. शास्त्राची कृपा तेव्हा झाली आपल्यावर असं तेव्हा आपण मानू शकतो जेव्हा ते शास्त्र व्यवहारकाली आपल्या आचरणामध्ये उतरायला लागतं. तेव्हा समजावं की आपल्यावर शास्त्रकृपा झाली. नाही तर शास्त्र आहे, प्रारब्धानुसार, प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार जे जे भोगायचं आहे ते भोगणार आहे. जो जन्माला येणार आहे तो कधी ना कधीतरी देह सोडून जाणार आहे, मरणार आहे. अशा प्रकारचे अनेक वचन शास्त्र आपल्याला सांगतं, आपण ते ऐकतो. पण एक सुंदर गोष्ट आहे मंदातींनी सांगितलेली. शेगावच्या गजानन महाराजांचे एक अत्यंत भक्त रोज गजानन महाराजांना त्यांच्या फोटोची पूजा करायची. हार, माळा, उदबत्ती, प्रसाद रोज त्यांना द्यायचा आणि मगच जेवायचं. गजानन महाराजांची अत्यंत अत्यंत भक्ती करणारी असं हे कुटुंब. त्या कुटुंबातला एक कर्ता पुरुष मुलगा, त्या बाईचा मुलगा, चांगला तरुण मुलगा, तो आजारी पडला आणि गंभीर आजारामुळे
हॉस्पिटलमध्ये त्याला ऍडमिट करावं लागलं. आता तो आजारी आहे, हॉस्पिटलमध्ये आहे. त्या कुटुंबाची गजानन महाराजांच्यावरची श्रद्धा इतकी बळकट, त्यांनी गजानन महाराजांचा फोटो त्या हॉस्पिटलच्या खोलीमध्ये नेऊन ठेवला आणि रोज तिथे त्याची पूजा. गजानन महाराजांच्या कृपेने माझा मुलगा आता बरा होईल आणि माझा मुलगा घरी येईल ही धारणा असल्यामुळे गजानन महाराजांची फोटो घेऊन तिथे त्याची रोज पूजा त्या खोलीमध्ये सुरू केली. एक दिवस जे व्हायला नको होतं ते झालं. ज्या क्षणी ही बातमी त्या आईला कळली, त्या मातेला कळली की असं असं झालंय आणि आपला मुलगा आता निघून गेला आहे या जगातनं, त्यावेळेला तिने पहिलं काम काय केलं असेल बघा. अत्यंत भक्त असलेली ही गजानन महाराजांची ही महिला, तिने तो गजानन महाराजांचा फोटो घेतला आणि खिडकीच्या बाहेर भिरकावून दिला. श्रद्धा किती आढळ विश्वास आणि श्रद्धा ज्या गोष्टी आपण करतो किती फोल ठरते बघा. तिने गजानन महाराजांचा तो फोटो घेऊन खिडकीच्या बाहेर भिरकावून दिला. याचं एवढं केलं त्यांनी माझा मुलगा जगला नाही. याचं म्हणजे कोणाचं? या महाराजाचं. या महाराजांचं मी एवढं केलं, रोज याची पूजा केली, रोज उदबत्ती लावली, तरी माझ्या मुलाला जगवलं नाही. म्हणून आता हा मला नको म्हणून त्याचा फोटो भिरकावून देणं. असं जर का आपली श्रद्धा असेल, अशी जर का आपली शास्त्राची घडी असेल. आता बघा, परत क्षमादी षटकामध्ये आपण श्रद्धा नावाचा विचार केला होता. आपला विचार कुठला चालला आहे? आपला धडा कुठला आहे? पहिल्या धड्याचं नाव काय आहे? परमार्थाचा अधिकारी कसा व्हायचा. परमार्थाच्या अधिकार प्राप्ती करता म्हणून आपण हे सगळं विचार करतो आहोत. आणि याच्यामध्ये क्षमादी षटकामध्ये एक गोष्ट श्रद्धा येते. श्रद्धा कशी आढळ पाहिजे, अशी श्रद्धा कामाची नाही. पण आता काय होतं, शास्त्राचे संस्कार जर का नीट नसतील तर अशा प्रकारचे कृत्य घडतात. गुरु केलेला असेल तरी सुद्धा गुरुवर विश्वास बसत नाही, कारण शास्त्र नीट कळलेलं नसतं, शास्त्र नीट समजलेलं नसतं, त्याचं चिंतन नीट झालेलं नसतं. म्हणून गुरु हा म्हणजे फक्त मानव देहधारी आहे. त्यांना रोज जायचं तिथे गुरुपौर्णिमेला एक नारळ, एक पाकिट, एक हार एवढं द्यायचं आणि निघून जायचं. एवढंच जर का आपण केलं तर शास्त्र कळतच नाही नीट, पटतच नाही ते नीट, त्या आतमध्ये उतरतच नाही. जेव्हा आपण शास्त्र वाचायला लागतो त्यावेळेला शास्त्र आपल्याला शिकवतं गुरूंच्या बद्दल. शास्त्र आपल्याला माहिती करून देतं श्री गुरु हे काय तत्व आहे त्याच्याबद्दल. शास्त्र आपल्याला समजावतो की बाबा रे, तू कितीही पुस्तकं वाच, कितीही ग्रंथ वाच, तू कोणत्या तरी गुरूंना शरण गेल्याशिवाय तुला त्यातले बारकावे कळणार नाहीत. म्हणून शास्त्र आपल्याला श्री गुरूंची माहिती पटवतं, शास्त्र आपल्याला श्री गुरूंची आवश्यकता पटवतं. असं ज्या वेळेला व्हायला लागतं त्यावेळेला कळतं की आता श्री गुरु पाहिजे. म्हणून शास्त्र आणि श्री गुरु यांची आपल्याला हे परस्पर पूरक आहेत. शास्त्रातनं श्रीगुरूंची महती कळते, महिमा वर्णन होतो, श्रीगुरूंकडनं शास्त्रातले बारकावे कळतात आणि हे परस्पर पूरक गोष्टी एकमेकांना हातात हात घालून जायला लागतात. ज्यावेळेला शास्त्राचं चिंतन व्हायला लागतं त्यावेळेला एखादी शास्त्रातली ओवी, ज्ञानेश्वरीतली ओवी असो, दासबोधातली ओवी असो, ती ओवी आपल्याला बोलायला लागते, आपल्याशी बोलते. ते जीवनामध्ये शास्त्र आपलं उतरायला लागतं. उतरायला लागतं म्हणजे आचरणामध्ये यायला लागतं. जे सांगितलं आहे शास्त्रामध्ये, सुख दुःखे समेकृत्वा लाभा लाभो जया जय सांगितलं आहे. सुखे कृत्वे समे. आता सुख दुःखे समेकृत्वा हे म्हणणं खूप सोपं असतं, पण लाभ झाला काय किंवा अलाभ झाला काय, म्हणजे नुकसान झालं काय, दोन्ही वेळेला चित्ताची साम्यावस्था टिकून धरणं ते हळूहळू शास्त्रात उतरायला लागतं. जेव्हा शास्त्र पचायला लागतं त्यावेळेला. म्हणून शास्त्र पचलं पाहिजे. भराभर 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 नुसत्या ओव्या वाचायच्या, पारायण करायची, दरवर्षी पारायण करायचं. रामनवमीच्या वेळेला, दासनवमीच्या वेळेला दासबोधाचं करायचं, नंतर मग ज्ञानेश्वरीचं करायचं. असं पारायण करत करत गेलं तर काही होत नाही. आपण कुठेतरी जाऊन अडलो पाहिजे. अडलो पाहिजे म्हणजे कुठेतरी आपलं अडलं पाहिजे. ओवी वाचतोय, ओवी वाचता वाचता एखादी ओवी अशी आपल्याला समोर आली पाहिजे की जिथे आपल्याला थांबलंच पाहिजे, पुढे जाणंच अशक्य होऊन जातो. इतक्या सुंदर सुंदर ओव्या आहेत या ग्रंथांमध्ये. दासबोधाचं पारायण करायला बसल्यानंतर अशी एखादी ओवी येऊन जाते आपल्या समोर की आता बस असं वाटतं की हा दासबोध इथेच बंद करावा आणि याच ओवीवर फक्त चिंतन करावं. असं आपलं अडलं पाहिजे त्या ओवीवर, तर शास्त्र आपल्याशी बोलायला लागलं असं आपल्याला कळेल, तर आपल्यावर शास्त्राची कृपा होते हे आपल्याला कळेल. आपलं अडतच नाही. आपलं या ओवीबद्दल किंवा हे जे आपण वाचतोय, जे समजून घेतोय, ज्या ग्रंथाचं आपण पारायण करतोय त्याच्याबद्दल आपलं काही अडतच नाही. आपलं सगळं अडणं जे असतं ते सगळं अडणं प्रपंचामध्ये असतं.
सकाळी 8च्या आधी मला चहा मिळालाच पाहिजे, ब्रेकफास्ट माझा झालाच पाहिजे, ब्रेकफास्टमध्ये बरोबर मला न्यूजपेपर असलाच पाहिजे, इत्यादी इत्यादींमध्ये आपण आपला खूप जोरात येतो. पण इकडे हे शास्त्र जे आहे हे मला समजलंच पाहिजे असं आपण म्हणत नाही. म्हणून जे वाचतोय, जे समजून घेतोय ते नीट कळलं आहे का, आणि जे कळलेलं आहे ते पटलं आहे का, आणि जे पटलेलं आहे ते आचरणामध्ये येत आहे का, हे आपण बघायला पाहिजे. मगाशी आपण एका ओवीचा विचार केला, विषय व्याळी मिठी दिधली या नुठीताठी ते तुझ्या कृपादृष्टी निर्विष होय. आता ही कृपादृष्टी म्हणजे काय? श्रीगुरूंनी मला कृपार्थ दृष्टीने बघावं, त्यांच्या नजरेमध्ये अत्यंत कृपा असावी, आणि मी जसा आहे तसा त्यांच्या समोर गेलेला, विषयांनी लिडबडलेला, अत्यंत आसक्त असा, त्या माझ्याकडे श्रीगुरूंनी अत्यंत कृपादृष्टीने मला नुसतं बघावं, आणि त्यांनी बघितल्या क्षणी मग माझं सगळं निघून जावं, असा या ओवीचा अर्थ आहे का हो? विचार करा. आपण बोलतोय ओवी बोलायला पाहिजे. ओवी बोलायला पाहिजे म्हणजे काय? कशा पद्धतीने बोलायला पाहिजे? श्रीगुरु कशा पद्धतीने आपल्याला शास्त्र समजावून सांगतात, या ओवींची उकल करतात. श्रीगुरु सांगतात की कृपादृष्टी निर्वेश होय म्हणजे काय? श्रीगुरूंनी तुमच्याकडे कृपा दृष्टीने बघणं असा त्याचा अर्थ नसून, श्रीगुरूंना जशी दृष्टी मिळाली आहे तशी दृष्टी मला प्राप्त होणं, जेणेकरून मी जगातल्या सगळ्या व्यवहाराकडे त्याच दृष्टीने बघू शकेल ज्या दृष्टीने श्रीगुरु बघतायत. त्यावेळेला मला ते सगळे विषय, ते जगातले सगळे विषय निर्विष होतील. हा त्याच्या मागचा बारकावा आहे, असा त्याचा अर्थ लावायचा आहे. अशी जी दृष्टी त्यांना मिळालेली आहे श्रीगुरूंना, माझ्या श्रीगुरूंना, तशी दृष्टी मला प्राप्त व्हायला पाहिजे, म्हणून मला श्रीगुरूंना शरण जायचं आहे. हे कोणाकडनं कळतं? हा असा अर्थ लावायचा आहे ओवीचा, हे कोणाकडनं कळतं? हे श्रीगुरूंकडनं कळतं. आणि ओवी वाचता वाचता अशा प्रकारे त्या ओवीचा अर्थ करायचा आहे हे शास्त्राच्या कृपेशिवाय कळत नाही. म्हणून शास्त्र कृपा. शास्त्र वाचता वाचता बोलत्या क्षणी त्याचा आशय प्रगटच झाला पाहिजे समोर, तर शास्त्राचा आशय प्रगट होतो, तर शास्त्र कृपा आहे. फार सुंदर विषय आहे शास्त्र कृपा. आपल्याला वाटतं की आपण काय आता पंचदशीच वाचावी, मग काय नाही विवेक सिंधू ग्रंथ फार छान आहे, मग काय नाही मला ना आता ब्रह्मसूत्रच वाचायची खूप इच्छा होते. वाचा, अक्षर वाचाल, वाक्य वाचाल, शब्द वाचाल, पण जे मुख्य आहे त्यातला आशय, जो गर्भितार्थ आहे तो मात्र नाही समजणार जोपर्यंत शास्त्र कृपा होत नाही तोपर्यंत, जोपर्यंत श्रीगुरु कृपा होत नाही तोपर्यंत. म्हणून श्रीगुरूंकडनं किंवा शास्त्रवेत्याकडनं जो ते जाणतो त्याच्याकडनं ते समजून घ्यावं लागतं. या अर्थाने श्रीगुरूंकडनं शास्त्र समजून घेणं आणि शास्त्रांकडनं श्रीगुरु तत्व काय आहे हे समजून घेणं, हे दोन्ही परस्पर पूरक आहे. हे दोन्ही शास्त्र कृपा आणि श्रीगुरु कृपा यांचा आपण आता विचार बघितला. पुढे जाऊया. नंतरची कृपा आहे ती म्हणजे आत्मकृपा. श्रीगुरु कृपेनी परिपूर्ण झालेला साधक, अत्यंत तयारीचा साधक, ज्या वेळेला पूर्णपणे गुरुकृपेला पात्र होतो त्यावेळेला त्याला जे होतं म्हणजे जो अनुभव येतो त्याला आत्मकृपा म्हणतात. बघा, ईश्वर कृपेनी ज्ञानाच्या प्राप्तीसाठी होणारी जी इच्छा आहे ती मोक्ष इच्छा, ईश्वराची कृपा आहे. मला मुक्त व्हायला पाहिजे, मला गुरु मिळायला पाहिजे, मला ब्रह्मानुभूती यायला पाहिजे असं वाटणं ही ईश्वराची कृपा झाली. शास्त्र कृपेने किंवा गुरु कृपेने परोक्ष ज्ञान होतं. परोक्ष ज्ञान म्हणजे काय? कळतं, वाचलेलं फक्त समजतं एवढं होतं, पण अजूनपणे पूर्णपणे अनुभवाला आलेलं नसतं. त्याच्याकरता म्हणून आत्मकृपा लागते. आत्मकृपेने अपरोक्ष ज्ञान होतं. ईशकृपा, शास्त्रकृपा, आत्मकृपा. शेवटच्या टप्प्यावर ज्यावेळेला आपण पोचतो त्यावेळेला आत्मकृपा होते, म्हणजे आत्म्याचा अनुभव येतो. आता आत्मा हे आपलं स्वरूपच आहे, मूळतः आपलं स्वरूप आत्मारूप आहे. त्याचा मी असा अनुभव येणं हेच महत्वाचं आहे. असा जो अनुभव येतो तो अनुभव सुद्धा दृढ, अपरिवर्तनीय आणि अपरोक्ष असा असला पाहिजे. काठक श्रुतीमध्ये एक कठोपनिषदामध्ये श्रुती आहे, विवृणुते तनुस्वाम, म्हणजे आत्मा आपल्याला स्वतःला प्रगट करतो.
त्याच्या आधीचं चरण असं आहे, नायमात्मा प्रवचनेन लब्धा न मेधया न बहुधा श्रुतेन. म्हणजे मला आत्मस्वरूपाची प्राप्ती प्रवचन करून, श्रवण करून, खूप सगळं ऐकून होत नाही. बहुना श्रुतेनं म्हणजे खूप सगळं ऐकून होत नाही. पण ज्या वेळेला मला आत्म्याविषयी माझ्या चित्तामध्ये प्रेम निर्माण होतं, त्यावेळेला ते आत्मस्वरूप स्वतःच स्वतःला प्रगट करतं. आत्मा अभिवृणते तनुस्वाम म्हणजे प्रगट करतं. आत्मरूप स्वतः स्वतःला प्रगट करतं. आता हे कसं शक्य आहे? जे आत्मारूप आहे त्याच्याकरता त्यांनी सांगितलं आहे आत्म्याबद्दलचं प्रेम निर्माण झालं पाहिजे. आता इथे प्रेम शब्द का बरं आला असेल? इथे भक्ती येते. नुसतं ज्ञान, परोक्ष ज्ञान कामाचं नाही, भक्ती आली पाहिजे. मनामध्ये भक्तीचा उदय निर्माण झाला पाहिजे. परमेश्वराबद्दलची प्रेम निर्माण झालं पाहिजे. त्या आत्मज्ञानाबद्दलचं किंवा आत्म्याबद्दलचं प्रेम ज्या वेळेला चित्तात उदयाला येतं त्यावेळेला तो आत्मा जणू प्रगट होतो. पण त्याच्याकरता मला काय करायचंय? मला जे साधना सांगितली आहे ती पूर्णतः जशीच्या तशी करत राहायची आहे. जे मला मिळालेलं आहे, जे मला गुरुकृपेने गुरूंनी जे सांगितलेलं आहे ते तसंच तसं करत राहायचं आहे. फक्त साधना करत राहायची आहे. हळूहळू आपण शांत होत जातो आणि एक दिवस असा येतो, काका म्हणतात नित्यप्राप्ताची प्राप्ती होते. नित्यप्राप्ताची प्राप्ती म्हणजे जे तुझं आहे, जे आपलंच आहे स्वतःपाशी, तेच आपल्याला सापडतं. मामाजी की ऐनक नावाचा एक धडा होता. जे मामाजी असतात त्यांचा चष्मा डोक्यावर लावून घरभर ते शोधतात इकडे तिकडे. इकडे बघ, तिकडे बघ, कुठे गेला, ह्याला विचार, त्याला विचार. एक कोणीतरी त्यांच्याकडे बघतो, अहो तुमच्याच डोक्यावर आहे की म्हणतो तो. मग कळतं की अरे माझ्याच डोक्यावर आहे, इथेच आहे, अगदी जवळ आहे, हाताशी आहे, फक्त तो खाली करायचा आहे. असं ते चष्मा, तसंच मामाजी की ऐनक नावाचा जो धडा होता तो चष्मा आपल्याला मिळतो, तो आपल्यापाशीच असतो. ते स्वरूप माझंच स्वतःचं स्वरूप तसं असल्यामुळे मलाच मी तो आहेच. मुळात गुरु सांगतात की ते तू आहेस. तत्वमसीचा उपदेश श्री गुरु आपल्याला करत असतात. तेच तू आहेस, फक्त आपल्याला ते जाणवत नसतं, समजत नसतं. म्हणून नित्य प्राप्ताची प्राप्ती आपल्याला होते. मंदारींनी फार सुंदर एक उदाहरण दिलं होतं त्याच्याकरता, की जे कुकरची शिट्टी झाल्यानंतर कुकर पटकन काढता येत नाही आणि आतला भात पटकन खाता येत नाही. का? कुकरची शिट्टी झाल्यानंतर कुकर दबावा लागतो, कुकर थंड व्हावा लागतो थोडासा. तो थंड झाल्यानंतर मग कुकरचे झाकण सैल होतं. त्याप्रमाणे ज्याचं चित्त शुद्ध झालेलं आहे, ज्याचं चित्त शांत झालेलं आहे, ज्याला शास्त्र ज्ञान कळलेलं आहे, ज्याचं परोक्ष ज्ञान पूर्ण झालेलं आहे, आत्मा म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, जीव म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय, हे ज्याचं सगळं क्लिअर झालेलं आहे. आता त्यांनी काय करावं? मग काही नाही, कुकरची शिट्टी, कुकर थंड होण्याची वाट बघायची. शिट्ट्या झालेल्या आहेत, ज्याच्या अभ्यास करायचा आहे तो करून झालेला आहे. म्हणजे काय? जी साधना करायची आहे ती करून झालेली आहे. ती साधनाच फक्त करत राहणं, शेवटपर्यंत तळीस नेणं त्याला म्हणतात. तसं शेवटपर्यंत ती साधना करत राहणं. मग काय होतं? हळूहळू शांत होत जातो आणि एक दिवस कुकर पडतो आणि मग आपल्याला गरम गरम भात खाता येतो. अगदी तसंच आहे. म्हणून जी आपल्याला एखादी गोष्ट प्राप्त करण्याकरता जी तळमळ असते ना, ती तळमळ काका म्हणतात तिथे हुरहुर नाही, तळमळ नाही, अशी अवस्था आली पाहिजे. शांत वाटत गेलं पाहिजे. तर मला काहीतरी मिळवायचंय, मला काहीतरी प्राप्त करायचंय, हे वाटणं बरोबर नाही. कारण ज्याला असं वाटत असतं तो त्याचं बरोबर होत नाही. तुका म्हणे इथे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आल्या विण, तुकाराम महाराज म्हणतात. तसंच आहे इथे की नाही चालत तातडी, ती काळ आणि ती वेळ यावी लागते. तोपर्यंत गुरु कृपेनी आणि शास्त्र कृपेनी आपला अभ्यास आणि आपली साधना शांतपणे नेटाने नीट करत राहणं एवढंच आपल्या हातात असतं. शास्त्र कितीही शिकलो, किती प्रगाढ ज्ञान कमवलं, तत्ववेत्ता झालो, अनेक ग्रंथांचा अभ्यास केला, तरी जोपर्यंत आपल्या चित्तामध्ये भगवंताबद्दल किंवा श्रीगुरूंबद्दल निरतिशय प्रेम उदयाला येत नाही तोपर्यंत काहीही होत नाही. आदि शंकराचार्यांचं एक सुंदर स्तोत्र आहे, गुरुरोष्टकम, गुरूंचं अष्टक. मनेश्चन्न लग्नम गुरुरग्न पद्मे ततक्किम 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 असं ते पद आहे. त्याच्यामध्ये त्यांनी खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारे मी विद्यावान आहे, मी अत्यंत यशस्वी आहे, मी अत्यंत शिकलेला आहे,
मला अत्यंत काव्यस्फूर्ती म्हणजे शीघ्र कवी आहे, पाहिजे त्यावेळेला मी काव्य करू शकतो अशा प्रकारचं माझं ज्ञान आहे, किंवा मी अत्यंत विरक्त आहे, सगळ्या प्रकारचं वैराग्य धारण केलेलं आहे, पण एवढं सगळं करून सुद्धा विद्यावान असून, यशस्वी असून, धनवान असून, राजा सम्राट असून सुद्धा जर का तुझं मन हे गुरुपदांवर आरूढ नसेल, गुरुपदांशी लागलं नसेल, म्हणजे गुरुबद्दल तुझ्या मनामध्ये प्रेमाचा उदय झाला नसेल, तर ततः किम ततः किम ततः किम ततः किम, काय उपयोग त्याचा? काहीही उपयोग नाही. अशा प्रकारचं फार सुंदर विवरण आदिशंकराचार्य आपल्या समोर करतात. म्हणून आत्मतत्व आणि आत्मतत्वाची प्राप्ती आत्मकृपा होण्याकरता म्हणून जी आहे ती कृपा आत्म्याची ही सर्वत्र असतेच. श्रीगुरूंची कृपा ही सर्वत्र असतेच. आत्म्याचं वर्णन कसं केलेलं आहे बघा बरं. आत्मा सर्वत्र सदा सम असंच वर्णन केलेलं आहे आत्म्याचं. तो नित्य आहे, तो नित्य नूतन आहे, तो जिकडे तिकडे सगळीकडे घनदाट भरलेला आहे. असं जे आत्मतत्व आहे ते सतत उपलब्ध आहेच आहे. म्हणजेच त्याची उपलब्धी हीच त्याची कृपा आहे. वेगळी काही कृपा करत नाही आत्मा. त्याला स्वतःला फक्त समोर प्रगट करायचं आहे आणि ते प्रगट होण्याकरता म्हणून मलाच त्याच्या कृपेकरता पात्र व्हायचं आहे. मीच मला स्वतःला त्याच्या कृपेसाठी पात्र बनवायचं आहे. म्हणून या 4 कृपा ज्या सांगितल्या त्या समजुतीपुरत्या आहेत. त्या अशा काही खूप वेगळ्या आहेत किंवा खूप कंपार्टमेंटलाइज करण्याची गरज आहे तसं नाही. आत्मकृपा प्रत्यक्ष आहेच आणि हा जो आत्मा आहे तो आत्मा ज्यांनी जाणलेला आहे ते सुद्धा आत्मरूप आहेत. म्हणून गुरुकृपा सुद्धा प्रत्यक्ष आहेच, ईशकृपा सुद्धा प्रत्यक्ष आहेत. फक्त मला माझा आवरण दोष घालवायचा आहे. तो दोष गेला, मी मला स्वतःला त्यांच्या कृपेकरता पात्र करून घेतलं, म्हणजेच मी माझा परमार्थाचा अधिकारी झालो. तर मला जे प्राप्त करून घ्यायचं आहे ते लगेचच सहजच होणार आहे. म्हणून आपण साधना करायची, उपासना करायची आणि उपासना करतच हा अधिकार कमवायचा आहे. अधिकार प्राप्त न होण्याची काही कारणं आहेत, थोडक्यात बघू. मला माहितीये वेळ होत आलेली आहे, पण 10 मिनिटं 15 मिनिटं आज उशिरा सुरू झाल्यामुळे मी तुम्हाला अशी रिक्वेस्ट करतो की आपण एक 10 मिनिटं पुढे जाऊ अजून आज, कारण मुळातच उशीर सुरू झालेला आहे. आजचं चिंतन विषय पूर्ण होईल, नीट समजून घेता येईल. खूप मोठा राहिलेला नाही, थोडेसे 2-4 मुद्दे आहेत तेवढे बघू आणि आपण थांबू प्रश्नोत्तरासाठी. अधिकार प्राप्त कसा करून घ्यावा किंवा अधिकार संपन्न होणं म्हणजे काय याचा आपण विचार केला. पण आता अधिकार प्राप्त का होत नाही याची पण काही कारण असतात. हो, कुठल्याही गोष्टीला 2 पैलू असतात. एक कसं व्हायचं आणि दुसरं कसं नाही व्हायचं, किंवा काय कशाचा अंगीकार करायचा आणि कुठल्या गोष्टींचा त्याग करायचा. तर आता अधिकार प्राप्त का होत नाही आपल्याला? आपण गुरूंचा अनुग्रह घेतलेला आहे. आपण 8, 10, 15, 20 जितके काही वर्ष असतील तितक्या वर्षांपासून आपण या परमार्थ क्षेत्रामध्ये आहोत. आपण अनेक ग्रंथांचं वाचन करतो आहोत, अभ्यास करतो आहोत. आपण अनेक प्रवचन आतापर्यंत ऐकलेली आहेत. पण तरी पण मग मला अधिकार का प्राप्त झाला नाही असा प्रश्न पडला आपल्या समोर पडतो. काय त्याचं उत्तर येईल? अजूनही काही कारण आहेत, त्याचा आपण थोडक्यात विचार करू आणि पुढे जाऊ. एक म्हणजे निषिद्ध कर्म करण्याची प्रवृत्ती, पापाचरण करण्याची प्रवृत्ती आपल्यामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला अधिकार प्राप्त झालेला नाही असं समजावा. ज्याच्या मनामध्ये जे शास्त्रांनी सांगितलं नाही ते करण्याची प्रवृत्ती निर्माण होते. जे खायला नाही सांगितलं ते खाण्याची इच्छा निर्माण होणं, जे प्यायला नाही सांगितलं ते पिण्याची इच्छा निर्माण होणं, जे चुकीचं वर्तन आहे ते माहिती आहे मला ते चुकीचं वर्तन आहे पण तरी सुद्धा मुद्दामून तसं वर्तन करण्याची इच्छा निर्माण होणं म्हणजे निषिद्ध कर्मामध्ये मला गोडी वाटणं म्हणजे अधिकार नाही हे समजून घ्या. पाप वृत्ती, पाप कर्म अधिकार नाही समजून घ्या. स्वधर्माचं पालन करण्याचा तिटकारा वाटणं, जे मला माझ्या धर्मात सांगितलेलं आहे, जे माझं कर्तव्य आहे त्या कर्तव्याचा पालन न करण्याबद्दल इच्छा निर्माण होणं म्हणजे त्या कर्तव्य पालनाचा तिटकारा वाटणं. समजून चला की मला अधिकार नाही, मी परमार्थ शास्त्राचा अधिकारी नाही. तुकाराम महाराजांनी अजून छान सांगून ठेवलेलं आहे. परस्त्री, परधन आणि परनिंदा यांची आवड असणं. परस्त्रीबद्दल एक ओढा, परधनाबद्दलची इच्छा, दुसऱ्याचं धन आपलं कसं व्हावं, दुसऱ्याचं जे आहे ते आपल्याला कसं मिळेल, माझ्या ताब्यात कसं येईल, अशा प्रकारचं परधनावरची इच्छा. आणि तिसरी अत्यंत महत्वाची म्हणजे परनिंदा. दुसऱ्यांचा द्वेष, दुसऱ्यांची निंदा अजिबात करायची नाही. याची ज्याला आवड असेल
जो दुसऱ्यांची निंदा करण्यामध्ये स्वतःला धन्य समजत असेल किंवा स्वतःचा वेळ वाया घालवत असेल त्यांनी नक्की समजावं की मी या परमार्थ विज्ञान ग्रंथाचा अभ्यासाचा सुद्धा अधिकारी नाही. सगळ्यात पहिली गोष्ट ताबडतोब ती थांबावी, ती म्हणजे परनिंदा. संतांची निंदा, सज्जनांचा द्वेष हे देखील अशा माणसाची लक्षणं सांगितलेली तिथे. असत्याबद्दलची ओढ किंवा आवड, सतत असत्य भाषण करायचं, सत्य बोलायचंच नाही, सतत अशांती, इंद्रिय भोगाची आणि विषय वाचण्याची अत्यंत आवड असलेला जो व्यक्ती असतो त्यांनी समजावं की मी अजून विवेकी नाही, मी अजून विरक्त नाही, माझ्यामध्ये वैराग्य अजून स्थिर झालं नाही. जोपर्यंत विवेक नाही, जोपर्यंत वैराग्य नाही, जोपर्यंत समाधी षटक पूर्णपणे ताब्यात आलेले नाही, तोपर्यंत परमार्थाचा अधिकारी कसा होईल. सतत संसाराची चिंता करत राहायचं, सतत संसाराची, विषयाची, नातलगांची, स्वतःच्या देहाची, प्रपंचाची चिंता जो करत राहतो त्यांनी समजावं की मला अजून खूप कमवायचं आहे, मला अजून खूप अधिकार प्राप्त करायचा आहे. मग अधिकार कसा प्राप्त करायचा? मग आलं परत साधन चतुष्टय, विवेक, वैराग्य, समाधी षटक, संपत्ती, मुमुक्षुत्व, सगळं तेच. परत परत त्या गोष्टींचा अभ्यास करायचा, परत परत श्रवण मनन करत जायचं. जे साधनेचे विचार सांगितले आहे त्याच्यामध्ये श्रवण आणि मनन आणि निधिध्यासन हे अंतरंग साधन आहे. याचा देखील आपण विचार सखोल चिंतन मागच्या चिंतनांमध्ये केलेला आहे, सखोल विचार याच्यावर झालेला आहे. साधन श्रवण मनन आणि निधिध्यासन हेच महत्वाचं अंतरंग साधन आपल्याला सांगितलेलं आहे. तेच परत परत करावं, त्याचाच परत परत चिंतन करावं. या ग्रंथामध्ये अजूनही काही विषय 2-4 आहेत ते असे की ज्या व्यक्तीला वाटतं की माझं दारिद्र्य जावं, ज्या व्यक्तीला वाटतं की माझं दारिद्र्य जावं, मला धनाची प्राप्ती व्हावी, जो सतत धना करता आणि समृद्धी करता, संपत्ती करता जो सतत व्याकुळ असतो तो पामर असं म्हटलेलं आहे. असा पामर माणूस हा तमोगुणी असतो. ज्याला वाटतं की मला धन आहे माझ्याजवळ, त्यामुळे धन प्राप्ती करता म्हणून त्याचं हे नसतं, पण त्या धनातनं त्याला सुखाची प्राप्ती व्हावी असं वाटत असतं, पण सुख त्याला पाहिजे तसं मिळत नसतं. सतत दुःखाचा भोग, दुःखाची जाणीव त्याच्या मनामध्ये असते. ज्या माणसाला असं वाटतं की माझं दुःख जावं, असा माणूस जो असतो तो सतत सुखा करता म्हणून अनेक प्रकारे, अनेक प्रकारच्या विषयांमध्ये सुख शोधत राहतो. म्हणून अशा माणसाला विषयी म्हटलेलं आहे. ज्याला दुःख जावं असं वाटतं तो विषयी असतो आणि असा माणूस रजोगुण प्राधान्याचा असतो. ज्याला दारिद्र्य जावं असं वाटतं तो पामर, तो तमोगुणाची प्राधान्य असतं. ज्याला दुःख जावं असं वाटतं तो विषयी माणूस, तो रजोगुण प्राधान्याचा असतो. आणि ज्याला अज्ञान जावं असं वाटतं, ज्याला ज्ञानप्राप्ती व्हावी अशी वाटते, ज्याच्या मनामध्ये अशी इच्छा निर्माण होते की मला ज्ञान काय आहे कळावं, मला आत्मज्ञान व्हावं, असा जो अज्ञान जावं असं जो वाटणारा माणूस असतो तो मुमुक्षु असतो आणि तो सत्वगुणी प्रधान असतो. त्याच्यात सत्वगुणाचं प्राधान्य असतं. अशा प्रकारे आपणच आपल्या चित्तामधले सत्वतम रजाचे जे गुण आहे या गुणदोषांचं साक्षीत्व आपणच आपलं करायला पाहिजे. त्याला इंट्रोस्पेक्शन म्हणतो आपण, त्याला आत्मपरीक्षण म्हणतो आपण. असं आत्मपरीक्षण आपण आपल्या चित्ताचं सतत करत राहणं हे फार गरजेचं आहे. आणि आपण काय करतो, आपलं होतं काय, आपण दुसऱ्याच्या बाबतीत खूप विचार करतो, दुसऱ्याच्या बाबतीत सतत विचार करत राहतो आणि आपल्याकडे आपलं लक्ष जात नाही. दुसऱ्यानी त्यांचा तो अनुग्रह झाला, 20 वर्ष झाले त्यांचे, पण अजूनही क्रोध काही गेला नाही त्यांचे, त्या दुसऱ्या माणसांचे. ते आहेत ओळखीचे आमच्या, त्यांनी पण अनुग्रह घेतला, हो त्यांनी पण गुरु केलाय, गुरु केला म्हणतात बरं का, त्यांनी पण गुरु केलाय, पण अजूनही चित्त चांचल्य आहेच. अरे त्यांचं जाऊ दे, तुझं बघ ना पहिले. आपण आपल्याकडे बघत नाही, दुसऱ्यांचं तेवढं दिसतं. इतके वर्ष ऐकलं, इतके वर्ष तुम्ही ऐकताय, पण तरी तुमचं असं कसं हो असं आपण दुसऱ्याला विचारतो, पण स्वतःला ते प्रश्न विचारत नाही, तुझं काय. म्हणून आपल्याच गुणदोषांचं साक्षीत्व आपण नीट करावं, याला आत्मपरीक्षण असं म्हणतात. हे देखील अधिकारी होण्याकरता म्हणून सहाय्यभूत असे जे गोष्टी आहेत त्याचा आपण विचार करतो आहोत. आपल्या आतल्या विकारांचं पूर्णपणे निर्मूलन करावं. जे दोष माझ्यामध्ये आहेत त्याची जाण मला व्हायला पाहिजे आणि ते विकार, ते दोष निघन झाला पाहिजे. भगवंतांनी फार सुंदर विचार मांडलेला आहे 16व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेमध्ये. दैवासुर संपत्ती, त्याच्यामध्ये आसुरी संपत्तींची पूर्ण मालिका दिली आहे, यादी दिली आहे, ती सोडून द्यायची आणि सुरुवातीला दिलेली जी दैवी संपत्ती आहे ती दैवी संपत्ती, त्या गुणांचा अंगीकार करायचा.
दासबोधामध्ये समर्थ रामदासांनी सुद्धा तीच लक्षणं सगळी सांगितलेली आहेत. सदैव लक्षण निरूपण बघा, वाचा, कळेल. अशा गोष्टींचा अभ्यास करायचा, अशा गोष्टींचं चिंतन करायचं. म्हणजे आपल्याला आपल्या आतमध्ये असलेले जे विकार आहेत, जे दोष आहेत, ते कळायला लागतात. ते कळले की त्यांचा निराकरण करण्याची आपल्याला काहीतरी किल्ली सापडते. किंवा श्रीगुरूंना विचारायचं, कुठल्या ग्रंथाचा अभ्यास मी करू, कुठल्या प्रकारचं वर्तणूक मी करू, कुठल्या प्रकारचं चिंतन मी करू, आपल्या श्रीगुरूंना विचारावं. श्रवण मनन निधिध्यासनाचं मगाशीच वर्णन मी केलं. जे बहिरंग साधनं आहेत त्यांचं पण वर्णन मागच्या वेळेला झालेलं आहे, त्याच्यामुळे तो विषय मी परत उजळत नाही इथे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, जी गोष्ट आपल्याला शब्दांनी समजते ती परोक्ष ज्ञान असते, आणि त्या शब्दांनी समजलेल्या ज्ञानाची अनुभूती घेणं याला अपरोक्ष ज्ञान म्हणतात. श्रीगुरु आपल्याला त्या अनुभूती घेण्याकरता म्हणून मार्गदर्शन करतात. ते फक्त आपल्याला शब्दांनी समजावून सांगतात, पण त्यांनी जे शब्दांनी समजून सांगितलेलं तत्वमसी वाक्य आहे त्याची अनुभूती आपल्यालाच घ्यायची असते. ती घेतली म्हणजे ब्रह्मानुभव झाला असं म्हणू शकतो आपण. आणि सगळ्यात शेवटचा आपण महत्वाचा आणि मुद्दा असा की हे सगळं करत असताना कष्टाने आवर्जून जोपासण्याची एखादी कुठली जर का गोष्ट असेल तर ती संत संगतीची कास, संतांचा सहवास, संतांचा संग जितका मिळेल तितका या जगामध्ये, जितका मिळेल तुमच्या जीवनामध्ये तितका संतांच्या जवळ जा, संतांची कास धरा, सद्विचारांची कास धरा. फिजिकल म्हणजे देहानी संतांच्या जवळ जाणं शक्य नसेल तर त्यांच्या संतांच्या विचारांचा सहवास करा, त्यांनी सांगितलेल्या ग्रंथांच्या विचारांचा सहवास करा, सद्ग्रंथांची सोबत करा. दासबोध, एकनाथी भागवत, डॉक्टर काकांनी लिहिलेले इतके सगळे ग्रंथ, कितीतरी गोष्टी आहेत, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, भागवत, कितीतरी गोष्टी आपल्या समोर आहेत. यांचा सहवास आपल्या जीवनामध्ये वाढवायचा. हे जर का आपण करू शकलो तर एक दिवस निश्चितच आपण परमार्थाचा अधिकारी बनू, आणि तसे अधिकारी आपण सर्व बनावे, आपण सगळे होऊ, असा आपल्या सगळ्यांतर्फे मी श्री गुरूंच्या चरणी अशी प्रार्थना करतो. झालेली सेवा श्री गुरुचरणी अर्पण करतो आणि आजच्या चिंतनाला इथेच विश्राम देतो. एक श्लोक आहे तो म्हणतो आणि आजचे चिंतन थांबवतो. सद्भावे तव गुणगान करण्या देई मला सन्मती, प्रेमाने मम कंठ सद्गदित हो, प्रेमाश्रुवाहो तती. सत्स्वरूपी मन हे रमो निशिदिनी, लाभो तया गोडिती. सत्संगा नित्य घडो सद्गुरु मला, वारी असे मागती. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरुनाथ महाराज की जय. खूप छान. प्रमोद दादांनी आज परमार्थाचा अधिकारी हे प्रकरण उजळणी सहित पूर्ण केलेलं आहे. परमार्थ विज्ञान या ग्रंथाचा आपण दुसऱ्यांदा अभ्यास चालू केलेला आहे. पहिली 2 प्रकरणं आपल्या अभ्यासून झालेली आहेत. त्यांना कोणाला काही प्रश्न असतील या 2 प्रकरणांवर त्यांनी अवश्य विचारावे. आपण एक 10 मिनिटं अजून प्रश्नोत्तरासाठी ठेवूयात. कोणाला प्रश्न असतील तर त्यांनी स्वतःला अनम्यूट करावं आणि प्रश्न विचारावे. प्रमोद दादा नमस्कार. नमस्कार. आवाज ऐकू येतो? हो येतोय. मला 2 प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला. पहिला, तुम्ही जे एक उदाहरण दिलं ते गजानन महाराजांची कथा सांगितली तुम्ही की त्या बाईंची खूप श्रद्धा असते गजानन महाराजांच्यावर, आणि तो हॉस्पिटलमध्ये फोटो वगैरे लावलेला असतो वगैरे, आणि तो त्याच्यावर औषधोपचार पण चालू असतात, परंतु दुर्दैवानं तो मुलगा निघून जातो आणि मग तो पश्चाताप होतो किंवा तो फोटो फेकून देतो. म्हणजे ही जी त्या बाईची प्रतिक्रिया आहे किंवा तिला आलेला संताप, ही जी कथा आहे याच्यामध्ये तिनं शास्त्र अभ्यास न केल्यामुळं तिला हे भोगावं लागलं का, असं मला विचारायचं आहे. म्हणजे जर शास्त्र अभ्यास असतात तर तिनं हे केलं नसतं. कारण का की आपण जन्माला येतानाच आपले वरूनच श्वास किती घ्यायचे आणि सोडायचे हे आपलं गणित ठरलेलं असतं. त्यामुळं हा विचार तिला तो सुचला नसावा किंवा काय, कसं आपण त्याच्याकडे बघायचं? अगदी बरोबर बोललात तुम्ही. शास्त्रांचं चिंतन जर का झालेलं असेल, शास्त्र ग्रंथांचा अभ्यास किंवा श्री गुरूंकडनं श्रवण झालेलं असेल तर मग असा विचार केला नसता त्या बाईने. बरं.
हो शास्त्र हो काय सांगतं, जे जन्माला आलं आहे यन हो दृष्टंत नष्टम, जे जन्माला येतं ते जातं, हे जातो शास्त्र ना. आपल्याला हो सांगतं. मग बरोबर. जो एका जन्माला आलेला आहे तो कधी ना कधी जाणार आहे हे शास्त्र आपल्याला सांगतं. जा- असं चिंतन हो जर का झालंच नसेल आणि जी हा सत्यत्व बुद्धी आहे आपल्या मुलाप्रती ती धरून जर हो का ती श्रीगुरूंकडे गेली असेल आणि माझा हा मुलगा बरा व्हावा हे जर का श्रीगुरूंकडे मागणं असेल तर हो त्या मागण्याला कितपत अर्थ द्यायचा. म्हणून श्रीगुरूंची जशी आवश्यकता असते किंवा श्रीगुरू जसे हा आपल्याला सांगतात त्याचबरोबर ते शास्त्रांचा सुद्धा अभ्यास करायला आपल्याला सांगतात. शास्त्र सुद्धा बरोबर. आपल्याला समजावून सांगतात. ते जर का कळलं नाही, ते जर का पटलं नाही तर मग हं, त्याची संगती लागत नाही. मग अशी खरंय. अर्धवट गोष्ट होऊन जाते. म्हणून हो म्हटलं ना. की काही लोक असे असतात की जे गुरुंकडे जातात आणि गुरुंचा हा अनुग्रह घेतात. पण गुरुंचा बरोबर. अनुग्रह घेतला म्हणजे सगळं झालं असं समजतात आणि कित्येक वर्ष बरोबर. काहीही करत नाहीत असं हा देखील होतं. म्हणजे असं होतं. कृतीत आणत नाहीत. हा दोन्ही कृतीशून्यता. कृतीशून्यता. हा, बरोबर. दोन्ही आणखीन पॅरल बोला 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 सर. बरोबर दोन्ही पॅरल झालं पाहिजे असं म्हणतोय मी. म्हणून मी बरोबर. म्हटलं की ते चित्र जे मांडलं तुमच्या समोर की हं, वरती ईशकृपा, हा ईशकृपेनी शास्त्राबद्दलची एक मनामध्ये उत्कंठा निर्माण होणं हं, समजून घ्यायची आणि ते हो शास्त्र कोणीतरी समजून सांगण्याकरता म्हणून मला कोणीतरी पाहिजे म्हणून गुरूंच्या बद्दलची निष्ठा उत्पन्न गुरूंची. खरंय. आणि त्या दोघांच्या परस्पर पूरक प्रयोजनातनं शेवटी हा आत्मकृपा होणं अशी ती चौकटीची मांडणी मुद्दावून केली. बरोबर. ती जी साखळी तुम्ही सांगितली ती मला फार आवडली. म्हणजे खरंच म्हणजे ती एक लिंक लागली की कसं काय करायचं अभ्यासाची तेवढ्या ते. पुरतच परत ते हा 4 घट नाहीये शेवटी हा परंतु समजुतीपुरतं या संदर्भात मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे हा, की भगवंतापेक्षाही गुरु म्हणजे ईशकृपेपेक्षा म्हणूया किंवा भगवंतापेक्षाही गुरुकृपा श्रेष्ठ आहे असं कबीरांच्या एका दोह्यात आहे. तो मी बरोबर दोहा तुम्हाला सांगते. ते म्हणतात गुरु गोविंद दोऊ खडे काकू लागू काकू लागे पाव पाव हा बलिहारी. तर ते भगवंत म्हणतात की नको माझ्या पाया तू पडू नकोस, तर ते गुरु आहेत गुरुंच्या पाया. त्यांच्या पाया पड. तर असा तो एक दोहा आहे. मग बरोबर ही गुरुकृपा श्रेष्ठ समजायची का जास्त अधिक? गुरुकृपा इथे गुरुकृपा नाहीये. गुरुकृपा हा श्रेष्ठ समजायची याच्याकरता की ईश्वरकृपेपेक्षाही गुरुकृपा का श्रेष्ठ कारण ईश्वराने गुरुंची भेट घडवून दिली. हा पण गुरुंच्या कृपेनीच आत्मज्ञानाची प्राप्ती झाली किंवा ईश्वरच स्वतः गुरुंच्या रूपात आपल्या समोर आलेला आहे. हा हा हे बरोबर आहे. हे बरोबर आहे. हा हा ती साखळी देहधारी ती तुटली हा पाहिजे. ते तेवढंच समजलं पाहिजे की गुरु परत वेगळं 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 जेव्हा आपण समजतो की हा हा देव वेगळा आणि गुरु वेगळा, हा गोविंद वेगळा आणि गुरु वेगळा असं मानतो आपण. म्हणून मग हो काकेला तू पाव असा प्रश्न निर्माण झाला. हो 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 बरं ते खरंय. समजुतीपुरतं. आता हे गंमत आहे बरं इथे ती हो हो समजुतीपुरतं हो ठीक आहे की गोविंदाच्या पाया लागायचं का गुरुंच्या पाया लागायचं. मग उत्तर दिलेलं आहे खरं. की नाही बाबा गुरुंच्या पाया लाग कारण गुरुंमुळेच गोविंद भेटला वगैरे वगैरे ते सगळं म्हणजे ते ते तत्व जे आहे गुरुतत्व आहे ते हे भगवंत तत्व जे आहे ईश्वर तत्व आहे ते गुरूंच्या मध्ये ओतप्रोत भरलेलंच आहे. त्यामुळं ते तर आहेच. ते तर हा ब्रह्मतत्व ब्रह्म गुरुंचे हा आहेच. तर का त्यामुळं ते बरोबर आहे. हा हा छान. देवापेक्षाही गुरु मोठा असं म्हटलेलं आहे समर्थांची हा ओवी आहे. हो 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 देवापेक्षाही हो गुरु मोठे. का बरं हो मोठे हो आहे कारण गुरुंच्या मुळेच आपलं सगळं कळतं नाही तर आपल्याला काहीच कळलं नसतं. श्री गुरूंना बरोबर. शरण झाल्याशिवाय काही अर्थलाभ होत नाही आपल्याला परमार्थात. खरंय खरंय. आणि विषय वेळे मिठी ती जरा ओवी जर नंतर ग्रुपवर टाकता आली तर हे करा थोडीशी. टाकेल ती चालेल. कशामध्ये आहे? ज्ञानेश्वरीतली आहे ना विषय ज्ञानेश्वरी वेळे मधली मिठी? ओवी. हा चालेल. ज्ञानेश्वरीतली ओवी. किंवा अनुक्रमांक आणि अध्याय सांगितले चालेल. तरी आम्ही ते हा चालेल. चालेल. खूप छान झालं सर. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. अजूनही काही कोणाला प्रश्न असतील किंवा काही विचार मांडायचे असतील तर बोलू शकता आपण. मी थांबतो इथे वेळ आहे हरकत नाही. हा एक 5 मिनिटं अजून पाहूया कोण विचारतंय का. हो हो नमस्कार दादा. नमस्कार.
सत्र संतांना तुम्ही परोक्ष ज्ञानाचं सांगितलं आणि अपरोक्षचं पण पटकन सांगितलं गेलं, ते माझं लिहायचं राहिलं. तर अपरोक्षचं परत सांगतात का थोडंसं? अपरोक्ष ज्ञान हे ब्रह्मानुभूतीचं जेव्हा आपल्याला होतं त्यावेळेला त्याला अपरोक्ष ज्ञान झालं असं म्हणतो आपण. आणि परोक्ष ज्ञान म्हणजे शास्त्राभ्यासाने जे ज्ञान होतं किंवा शास्त्र चिंतनाने जे कळलेलं असतं, नुसतं वाचून जे कळलेलं म्हणतो त्याला आपण, वाचलं, ऐकलं आणि कळलं, पण पटलं नाही किंवा समजलं नाही, त्याला ज्ञान आणि विज्ञान असं म्हटलेलं आहे. दोन. ज्ञान म्हणजे काय, तर एखादी गोष्ट वाचून कळणं, समजणं, बुद्धीला पटणं, याला ज्ञान असं म्हणतात. पण जेव्हा त्या गोष्टीचा प्रत्यक्ष अपरोक्ष अनुभव ज्या वेळेला येतो, त्याची अनुभूती ज्या वेळेला येते, त्यावेळेला त्याचं त्या ज्ञानाचं विज्ञान झालं असं म्हणण्याची पद्धत आहे. म्हणून ज्ञानाचं विज्ञान करणं हे आपल्या हातात आहे. जे कळलेलं आहे, जे पटलेलं आहे, ते परोक्ष ज्ञान. त्याची अनुभूती घेणं म्हणजे अपरोक्ष ज्ञान. हे शब्द थोडेसे कन्फ्युजिंग वाटतात मला. तुम्हाला परोक्ष आणि अपरोक्ष हे शब्द माहिती आहेत का? हो, ऐकलेले आहेत. हा. अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष अनुभूती आणि परोक्ष म्हणजे पश्चात किंवा दुसरीकडे. माझ्या परोक्ष तू असं कसं काय केलं, कसं काय सांगितलं असं आपण म्हणतो ना. म्हणजे माझ्या पश्चात तू कसं काय दुसऱ्याला तसा निरोप दिला किंवा त्याला कसं काय असं सांगितलं, मी असताना सांगायला पाहिजे होतं, असं शब्द थोडेसे गलत करतात कधी कधी. प्रत्यक्ष व्यवहारात आपण ते उलट्या अर्थाने वापरतो जास्त. प्रत्यक्ष व्यवहारामध्ये आपण उलट्या अर्थाने वापरतो. एक्झॅक्टली. ओके, धन्यवाद दादा. ओके. पहिल्या 2 प्रकरणांचा अभ्यास आपला पूर्ण झालेला आहे. पुढचं प्रकरण क्रमांक 3, सुखाचा शोध, यावर मार्गदर्शन करण्याकरता पुढच्या काही सत्रांकरता आपल्याला डॉक्टर शैलाताई काळकर उपलब्ध असणार आहेत. पुढच्या सत्रांची माहिती लवकरच समूहावर दिली जाईल. यानंतर काही काळाकरता आपला हा समूह प्रश्नोत्तरांसाठी खुला केला जाईल. व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि आलेल्या सर्व प्रश्नांना एकत्रित स्वतंत्र ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून प्रमोद दादा उत्तर देतील. तर आज आपण इथे थांबूयात का? तर कोणाला आहे आणखीन प्रश्न? थांबूयात आपण. संदीप, प्रार्थना घे. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट ने उनलया, संमोह जो वाढला, अज्ञानांध जनासी मुक्त करुनी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.